नमस्कार, सुप्रभात. आजच्या आपल्या वर्गाची सुरुवात करत आहेत मंदाताई कानडे. आम्ही ज्ञानशून्य देवा, कोरडे पाषाण, कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. आम्ही ज्ञानशून्य देवा, कोरडे पाषाण, कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. चाखली न गोडी आम्ही कधी अमृताची, आम्हा काय ठावे देवा उंची पर्वतांची. चाखली न गोडी आम्ही कधी अमृताची, आम्हा काय ठावे देवा उंची पर्वतांची. नदी नाल्या काठी आम्ही टेकड्या लहान, कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. वेळ येता जाती सारे राव आणि रंक, अंत्यवेळी मुंगीलाही फुटतात पंख. चुकले ना कोणालाही विधीचे विधान, कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. रणांगणी पर्वा नाही कधी स्वजनांचे, रणांगणी पर्वा नाही कधी स्वजनांचे. घातली तू समजत ऐसे वीर अर्जुनाची. साक्षी साक्षीला हे काशी नंदा भागवताचे पान, कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. आम्ही ज्ञानशून्य देवा, कोरडे पाषाण, कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. कसे जाणावे भगवंता तुझे ब्रह्मज्ञान. तुझे ब्रह्मज्ञान. तुझे ब्रह्मज्ञान. खूप छान. खूप महिन्यांनी आवाज ऐकला ताई तुमचा. प्रार्थना म्हणते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओ
ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्या रविवारी आपण आत्माराम निरूपण हा समास पाहिला। हे दशक ही आत्मदशक आहे आणि आपण जर तसा विचार केला तर दासबोधाच्या दृष्टीनं, समर्थांच्या दृष्टीनं, ज्या वेळेला शास्त्राच्या दृष्टीनं आपण विचार करतो त्यावेळेला आत्माराम किंवा आत्मदशक या विषयावर जिथपर्यंत जेवढं बोलता येईल, जेवढं सांगता येईल तेवढं सर्व समर्थ इथे सांगतात। परंतु त्या आत्मारामाचं दर्शन किंवा त्या आत्मारामाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या जवळ फक्त एकच साधन आहे आणि ते साधन म्हणजे आमचं अंतरंग आहे। म्हणजे आमच्याकडे बाकीची सर्व साधनं आहेत, आमच्याकडे डोळे आहेत, आमच्याकडे कान आहेत, आमच्याकडे त्वचा आहे। या सर्व साधनांनी, या पंच भौतिक असलेल्या या आमच्या 5 ज्ञानेंद्रियांनी दुर्दैवानं आम्ही त्या आत्मारामाचं दर्शन घेऊ शकत नाही, त्या आत्मारामाची अनुभूती घेऊ शकत नाही। आणि म्हणूनच समर्थांनी आत्माराम समास झाल्यानंतर जर कुठला समास येत असेल की जर आम्हाला जर अनुभूती येत नसेल की हे सत्य आहे, जर आम्हाला आत्माराम कळत नसेल, आम्हाला त्या आत्मारामाचं दर्शन होत नसेल, तो सर्व शास्त्र, सर्व समर्थ प्रत्येक वेळेला प्रत्येक समासातून एकच सांगतात की आत्माराम आमच्या आतच आहे, बाकी बाहेर कुठेही नाही। परंतु तरी सुद्धा तो आत्माराम आम्हाला दिसत नाही, आम्हाला अनुभवायला येत नाही। याचं एक आणि एकमेव कारण म्हणजे आमचं असलेलं अंतःकरण आहे। आणि अंतःकरण म्हणजेच मन, आमचं मन हे विषयाकार असल्यामुळे, आमचं मन हे बहिर्मुख असल्यामुळे, म्हणजे थोडक्यात आपल्याला कळण्यासाठी म्हणून बाहेरच्या व्यवहारामध्ये आमचं मन इतकं गुंतलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्हाला इतकी व्हॅल्यू आणि महत्व वाटतं आहे। आणि ज्या वेळेला मी बाहेरच्या विषयांबद्दल बोलतो त्याच्यामध्ये सर्व गोष्टी येतात, संपत्ती येते, स्थावर जंगम मालमत्ता येते, माणसं येतात, आम्हाला असलेलं आमचं कर्तृत्व येतं, आम्हाला मिळणारी सगळी फळ येतं, आमचं प्रारब्ध येतं। आम्हाला या व्यवहारामध्ये वागताना जे जे काही सगळे अनुभव येतात ते सगळे त्या अनुभवांबद्दल जे आम्हाला महत्व वाटतं, त्याची व्हॅल्यू वाटते, त्याच्याबद्दल आम्ही आसक्त असतो, त्याच्यामधून आम्ही अलिप्त, निसंग, असंग होऊ शकत नाही। आणि म्हणूनच आमचं मन हे कलुषित आहे, म्हणूनच आमचं मन हे अस्थिर आहे, म्हणूनच आमचं मन हे रागद्वेषादी विकारांनी भरलेलं आहे। याचाच परिणाम आम्हालाही जाणवतो, बाकी कुणालाही जाणवायचं कारणच नाही। याचं कारण असं आहे की आम्हालाच कळतं की आमचं मन हे कलुषित आहे, कारण आम्ही शांत राहू शकत नाही, आम्ही आमच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही, आम्ही बाहेरच्या घटनांनुसार, आमच्या बाहेरच्या माणसांनुसार आमचं मन सारखं वर खाली होत असतं, अस्थिर होत असतं।
आमचंच मन हे एक अतिशय क्षोभ आमच्या मनामध्ये असतो. आमच्या मनामध्ये सर्व रागद्वेषादी विकार असतात आणि म्हणूनच आम्ही कधीही आमच्यासाठी जर अनालिसिस केलं, बघितलं, तर जीवनामध्ये जगत असताना आम्ही आनंदी शांत राहू शकत नाही. आम्हाला बोलल्याशिवाय बरं वाटत नाही. आणि म्हणूनच आम्हाला आमचं स्वतःच अनालिसिस केल्यानंतर समर्थांनी, प्रेमाने, आईच्या भावनेनी, दयार्द वृत्तीने आम्हाला सांगितलं की अरे बाबा रे, तुला आत्माराम दर्शन घ्यायचं आहे कबूल, त्यासाठी तुला तळमळ वाटते आहे हेही मान्य आहे, त्यासाठी तू प्रयत्न करायला तयार आहेस हेही मान्य आहे. त्यासाठी जर तुला जर काही करायचं असेल तर तुझं मन शुद्ध करायला पाहिजे. तुझं मन अस्थिर आहे ते स्थिर करायला पाहिजे. तुझं जे मन आज जे बहिर्मुख आहे ते कमी करायला पाहिजे, अंतर्मुख करायला पाहिजे. म्हणजेच तुझं मन हे वैराग्य संपन्न झालं पाहिजे. वैराग्य संपन्न म्हणजे आहे तिथंच आहे, परंतु तेच जीवन जगत असताना, त्याच ठिकाणी असताना आमचं मन त्या विषयांमधलं थोडस बाजूला आलं पाहिजे. आमचं मन थोडस अलिप्तपणानं तिथे राहता आलं पाहिजे. आमच्यामध्येच विवेकजन्य वैराग्य आलं पाहिजे. आणि हाच अध्यात्माचा एकच ऑब्जेक्टिव्ह आहे, हेतू आहे. आणि म्हणूनच समर्थांनी जोपर्यंत आमचं मन स्थिर होत नाही, जोपर्यंत आमचं मन अंतर्मुख होत नाही, जोपर्यंत आमचं मन शुद्ध होत नाही, तोपर्यंत आम्हाला त्या आत्मारामाचा अनुभव कदापिही येणं शक्य नाही, असं समर्थांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला समर्थांनी आत्माराम सांगितला, केव्हा सांगितला की दासबोध झाल्यानंतर सांगितलं. मग दासबोध झाल्यानंतर दासबोधामध्ये आत्मारामाचं वर्णनच आहे, आत्मारामाचं सगळं सांगितलेलं आहे, आत्मज्ञान आहे. मग तरी सुद्धा आत्माराम वेगळा का सांगितला? याचं कारण असं आहे की सर्वच लोक, सर्वांना जरी आत्माराम पाहायचा आहे, सर्वांना आत्मारामाची अनुभूती पाहिजे आहे, सर्वांना त्या आत्मारामाचं दर्शन हवं आहे, पण तरी सुद्धा प्रत्येकामध्ये कॅपॅबिलिटी असून सुद्धा आज तो साधक, तो धार्मिक मनुष्य अधिकारी असेल असं नाही. आणि ते अधिकारीत्व तो कुठल्या जन्मामध्ये आलेला आहे, तो पुरुष आहे का स्त्री आहे, तो कुठल्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, तो त्याच्याकडे किती पैसा आहे, किती स्थावर जंगम आहे, याच्यावर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही. तर त्याच्यासाठी फक्त एकच निकष आहे की त्याचं मन कसं आहे. आणि ते मन शुद्ध, निरागस, लहानपणी जसं मुलांचं असतं तसं. म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात की साधकाचं मन कसं पाहिजे, तर त्याला निरागसता हवी, लहान मुलांच्यातली निरागसता हवी. पण लहान मूल हे मॅच्युअर नसतं, हे इमॅच्युअर असतं. आम्ही मोठे झाल्यानंतर आम्ही मॅच्युरिटी म्हणजे आमच्यामध्ये कंट्रोल थोडासा येतो व्यवहारामध्ये. आम्ही कधी काय करावं आणि काय करू नये हे आम्हाला चांगलं कळतं, ह्यालाच आम्ही मॅच्युरिटी म्हणतो. पण त्या व्यवहारामध्ये वागत असताना, अनेक वर्ष या शरीरामध्ये असताना, 50, 60, 70, 80 वर्ष झालेले असताना आमची निरागसता आम्ही हरवतो. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की जर काय आम्हाला साधना करून मिळून जर काय करायचं असेल, साधना करणं म्हणजे पूजा नाही, उपासना करणं म्हणजे नुसतं स्तोत्र म्हणणं नाही, गीता पाठ म्हणणं नाही, ध्यान करणं नाही, नामस्मरण करणं नाही, काहीही नाही. तेच आम्हाला समर्थ या आता समासामध्ये सांगणार आहेत. कारण ते केल्याशिवाय, कारण उपासना म्हणजे काय हे आम्हाला कळल्याशिवाय, उपासनेनं आमचं मन कसं शुद्ध होईल, कसं अंतर्मुख होईल, स्थिर होईल हे आम्हाला कळल्याशिवाय, उपासनेमधून आम्ही जर चेंज झालो नसेल तर त्या उपासनेला काही एक अर्थ नाही. कारण आम्हाला उपासनेचं महत्व म्हणजे उपासना कशासाठी करतो हेच आम्हाला कळलेलं नाही. हे आम्हाला सांगण्यासाठी दयार्द भावानी, आईच्या अंतःकरणाने समर्थांनी हा समास इथे लिहिलेला आहे. कारण का की आत्माराम आता आपण सगळ्यांनी पाहिला, पण आम्हाला आत्मारामाचं दर्शन झालं नसेल तर आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. कारण काहीतरी केल्याशिवाय आम्हाला काहीतरी मिळणार नाही. ह्या समाजातला, व्यवहारातला नियम आहे. जर आम्हाला व्यवहारामध्ये यश पाहिजे असेल तर आम्हाला प्रयत्न करायला लागतात. प्रयत्नांती परमेश्वर, हेही आम्ही ऐकलेलं आहे. मग साधनेमध्ये, अध्यात्मामध्ये हे का नाही, तर हेही आहे. म्हणूनच आम्हाला उपासना आणि साधना म्हणजे काय आणि त्यातून काय नक्की केलं पाहिजे,
आणि साधनातून आम्हाला काय मिळवायचं आहे याच्यातले सगळे डाऊट्स, क्वेश्चन्स आम्हाला समर्थांनी या समासामध्ये उलगडून दाखवलेले आहेत. अतिशय महत्वाचा समास आहे, आपण तो पाहूया. मी शेअर करतो. कारण बऱ्याच वेळेला उपासना साधना हा शब्द अतिशय लाईटली घेतला जातो. उपासना आणि साधना आम्ही सर्वजण करतो आणि बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो, तो समर्थित आम्हाला सांगणारच आहेत की त्या उपासनेतून आम्ही काय मिळवतो, कुठली उपासना करावी आणि उपासना केल्यानंतर नक्की काय होणार हे आम्हाला कळत नाही. आम्ही उपासना करायची म्हणून करतो, पण ते नक्की काय करायचं यासाठी आम्हाला इथं समर्थांनी इथे नाना उपासना निरूपण या समासामध्ये त्याच्या सगळ्यांचं उत्तर दिलेलं आहे. ते आपण पाहूया. समास 9वा, नाना उपासना निरूपण. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यास नाना उपासना, पावार्थे प्रवतलय भजना, ठाई ठाई श्रीराम. समर्थ तर सुरुवातच करतात की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, नाना लोक आहेत, विविधता आहे आणि प्रत्येकाची आपापली उपासना आहे. प्रत्येकाचं आपापलं कुलदैवत असेल, आपापलं आराध्य दैवत असेल आणि त्या आराध्य दैवताची अनेक प्रकारची उपासना, अनेक प्रकारची केलेली साधना प्रत्येक जण करत असतो. प्रत्येकाचं उपासना वेगळी, दैवत वेगळं. आणि म्हणूनच इथे समर्थ म्हणतात की पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवतलय भजना, ठाई ठाई श्रीराम. आणि त्यामुळे प्रत्येकाचं का उपास्य दैवत वेगवेगळं आहे, तर कारण प्रत्येकाच्या उपास्य दैवतामध्ये प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. आणि म्हणून भावार्थे प्रवतलय भजना. आणि भाव हा बाहेरून दाखवता येत नाही. भाव हे मनाचं, अंतःकरणाचं एक ऍटिट्यूड आहे, एक वृत्ती आहे. भाव ही वृत्ती आहे, भाव हा थॉट आहे. हा भाव आम्हाला दाखवता येत नाही की आमच्याकडे आमच्या आराध्याबद्दल एक खूप भाव आहे. किती भाव मोठा आहे ते आम्हाला दाखवता येत नाही. आणि म्हणून भाव हा अंतःकरणाचा आहे. भाव हा विकत घेता येत नाही. भाव हा इंड्यूस करता येत नाही. भाव हा दाखवता येत नाही, मेजर करता येत नाही, त्याचं अनालिसिस करता येत नाही. भाव हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि तो कशावर अवलंबून असतो, तर तो आमच्या मनावर अवलंबून असतो. कारण भाव हे मनाचं फंक्शन आहे. भाव निर्माण होणं हे मनाचं फंक्शन आहे. आणि म्हणून आम्ही भजन का करतो की त्या भजनातून त्या उपास्य दैवताचा भाव आमच्या मनामध्ये निर्माण व्हावा. भाव म्हणजे साध्या सोप्या अर्थामध्ये प्रेम. नुसती असून ती आमच्या उपयोगाची नाही. याचं कारण असं आहे की काही वेळेला तो भाव येतो आणि दुसऱ्या अनेक वेळेला तो भाव येत नाही. असा जर भाव जर असेल तर तो भाव विवेकजन्य भाव नाही. तो जो भाव आहे तो उचंबळून येणारी भावना आहे. ती भावना ज्या वेळेला आम्ही एस्टॅब्लिश करतो, कन्सिस्टंट होती, त्यावेळेला त्या भावा कन्सिस्टंट आहे. भाव हा नेहमी आहे. भाव येतो जातो असं नाही. भाव हा प्रसंगामुळे बदलत नाही. जर आमच्या आयुष्यामध्ये जर अनेक प्रसंग आले, वाईट प्रसंग आले, तरीही तो भाव पूर्वीसारखाच कॉन्स्टंट राहणं म्हणजेच भाव आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं की आमचा परमेश्वराभोवती भाव आहे. जर सगळं चांगलं होत असेल, सुरळीत होत असेल, तर आम्हाला अतिशय भाव परमेश्वर आवडतो. आमचा उपास्य दैवत आवडतं. आम्हाला त्याची कृपा आमच्यावर किती कृपा आहे असं आम्हाला वाटतं. पण एका पाठोपाठ एक आमच्याच आयुष्यामध्ये संकट निर्माण झाली. एका पाठोपाठ एक आमच्याच आयुष्यामध्ये असे नानाविध प्रसंग निर्माण झाले की त्या प्रसंगामध्ये आम्हाला स्थिर राहणं शक्य नाही. अतिशय भली मोठी संकट निर्माण झाली. आणि असं असताना सुद्धा जर
आमचा भाव म्हणजेच आमचं प्रेम, आमचं त्या परमेश्वराविषयी, आमच्या उपास्य दैवताविषयी असलेलं प्रेम तितकंच राहत असेल. तो भाव आहे. कारण का की त्यावेळेला एखादा साधक म्हणू शकतो की अरे भगवंता, तुझी कृपा आहे की माझ्याकडे एका पाठोपाठ एक संकट येत आहे आणि त्या संकटातून तू मला काहीतरी शिकवतोयस आणि म्हणून मी तुला प्रार्थना करतो की मी या संकटातून बाहेर पडीन. कशाच्या आधाराने? तुझ्याच आधाराने. तू फक्त माझ्या जवळ राहा. म्हणून सर्वात मोठी साधक म्हणजे महाभारतामध्ये कुंती आहे. कारण कुंती म्हणते की भगवंता, की इतकी आमच्यावर संकट आणलीस, तू मला काय कर, तर तुमच्यावर संकट आण, कारण त्या संकटामध्ये आम्हाला तुझं स्मरण राहतं. ज्या वेळेला सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या असतात त्यावेळेला मला तुझं स्मरण होत नाही. त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये तू फक्त संकट आण, म्हणजेच माझा तुझ्यापाशी भाव राहील, मला तुझं नेहमी स्मरण राहील. आणि म्हणूनच आम्ही सर्वजण हे न कळल्यामुळे आम्ही फक्त प्रोसेस करतो म्हणजे काय? आम्ही पूजा करतो पण त्याच्यामध्ये भाव येत नाही. कारण पूजा करत असताना आमचं सगळं लक्ष बाहेर असतं. बाहेर काय चाललेलं आहे, इथे काय चाललेलं आहे, तिथे काय चाललेलं आहे, दूध ओतू चाललेलं आहे, बेल वाजलेली आहे, हा माणूस आलेला आहे, तो माणूस आलेला आहे. जी गोष्ट पूजा करताना होते तीच गोष्ट आमची बाकीच्या सर्व उपासनेमध्ये होते. आणि म्हणून इथं म्हणतात, समर्थ म्हणतात की प्रत्येक जण आपापल्या परीनं, आपापल्या कळलेल्या पद्धतीने साधना करत जातो. पण तोच माणूस परत परत प्रश्न विचारतो की मला उपासना करून, साधना करून फळ का मिळत नाही? समर्थ त्याचं उत्तर ह्याच समासामध्ये देणार आहेत. आपण ते पाहूया. आपुल्या देवास भजती, नाना स्तुती स्तवने करीती, जे जे निर्गुण म्हणती उपासनेचे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे, समर्थांनी 16 वर्ष भारत ज्याला भ्रमण केलं त्यावेळेला हे जे शब्द आहेत समर्थांचे, हे अनुभवातून आलेले शब्द आहेत. समर्थ म्हणतात, समर्थांनी पाहिलं की अरे संबंध या भारतामध्ये प्रत्येक जण आपापल्या देवाला भजतोय, त्याची प्रार्थना करतोय, त्याचं भजन करतोय, ती उपासना करतोय, त्याची स्तुती करतोय, त्याचे स्तवन करतोय, कीर्तन करतोय. आणि काय करतोय? जे जे निर्गुण म्हणती उपासनेची. आणि म्हणतोय की अरे माझी उपासना श्रेष्ठ आहे, माझी उपासना ही निर्गुण उपासना आहे. असं का म्हणतोय? तर अज्ञानानं म्हणतोय, माहिती नाही म्हणून म्हणतोय. कारण त्याला माहितीच नाही की मी उपासना करतोय कशासाठी करतोय, हे त्याला माहित नाही. पण माझं उपास्य दैवत हे काय आहे हेही मला माहित नाही. कुणीतरी सांगितलं म्हणून मी त्याला उपास्य दैवत म्हणतो. बरं, मी उपासना करतो म्हणजे मी नक्की काय करतो? काहीतरी प्रोसेस दिलेली आहे. ती मेडिटेशन असेल, नामस्मरण असेल, पूजा असेल, कीर्तन असेल, काहीतरी असेल, ती मी करतो. आणि मी त्या उपासनेला निर्गुण उपासना म्हणतो. म्हणजेच काय की माझी उपासना म्हणजे आमचं सगळं ज्ञान कसं आहे? कुणीतरी सांगितलेलं आहे. आणि काहीतरी सांगोपांगी कुणीतरी सांगितलं त्याच्यावर आम्ही थोडाफार विश्वास ठेवतो, पण आम्ही आत डिटेलमध्ये जात नाही, आम्ही मुळापाशी जात नाही. आणि प्रत्येक गोष्ट मुळापाशी न जाऊन केल्यामुळे आमचं ज्ञान वरवरचं राहतं. जसं आमचं व्यवहारामध्ये ज्ञान असतं तसंच आमचं अध्यात्मामध्ये ज्ञान असतं. तसंच आमच्या उपास्य दैवताबद्दल सुद्धा आमचं ज्ञान हे वरवरचं ज्ञान आहे. आमच्या साधनेबद्दल, आमच्या उपासनेबद्दल सुद्धा आमचं ज्ञान वरवरचं आहे. आमच्या गुरुबद्दलचं ज्ञान सुद्धा आमचं वरवरचं आहे. पण असं असताना सुद्धा माणसाचा अहंकार म्हणजेच या साधकाचा सुद्धा जो अहंकार आहे तो सात्विक अहंकार आहे. जरी त्याचं प्रेम आहे त्याच्या उपास्य दैवतावर, तरीही तो म्हणतो की माझी उपासना निर्गुण उपासना आहे. करतोय सगुण उपासना आणि म्हणतोय की माझी उपासना निर्गुण उपासना आहे. कारण त्याला असं वाटतं की मी जी उपासना करतो मी श्रेष्ठ उपासक आहे. कुठल्याही साधकाला एक मनामध्ये आत एक भावना असते की माझी उपासना सर्वश्रेष्ठ आहे, मला उपासना माझी कळते, माझं उपास्य दैवत हे श्रेष्ठ आहे आणि मी जे करतो तेच बरोबर आहे. समर्थ म्हणतात असं जर असतं तर सगळेच आयुष्यामध्ये आजूबाजूला शांत माणसं दिसली असती, आजूबाजूला सगळेच आनंदी माणसं दिसली असती. या समाजामध्ये कुठलेच प्रॉब्लेम उरले नसते. आज या समाजामध्ये कुणीच रागवलं नसतं कुणावर. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी हे सगळं निघून गेलं असतं. पण ज्या अर्थी ते आहे
त्या अर्थी आमची उपासना पाहिजे तशी होत नाही. उदाहरण देतो, आम्ही ज्याला इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेला सेमिस्टर सिस्टीम होती. इंजिनिअरिंगचं का उदाहरण देतो की ते सगळीकडे आहे का, कारण उपासना करणं म्हणजेच अभ्यास करणं. अभ्यास करणं म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने करायचा, अभ्यास करून मला नक्की काय मिळवायचं आहे ते मला शिकलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेला आम्ही इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेला अभ्यास कसा करायचा, मग कुठला अभ्यास केल्यानंतर कसे मार्क पडतील हे मला कळून घेतलं पाहिजे. ती नुसतं थेरी कळून उपयोगी नाही, तर प्रॅक्टिस केली पाहिजे, प्रॅक्टिकल केली पाहिजे. त्यावेळेला खरोखर त्या प्रॅक्टिकलचे रिझल्ट मला येत आहेत का नाही हे मला बघितलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला तर आम्ही 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टरमध्ये इंजिनियर होतो. आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता, त्याला असं वाटायचं की मी अभ्यास बरोबर करतोय, तो कोणाला विचारायचा नाही. त्याला वाटायचं की मला पाहिजे तसा तो मी अभ्यास करतोय आणि मी बरोबर अभ्यास करतोय. आणि तो अभ्यास करायचा, पण त्याला काही मार्क पडायचे. मग तो पास झाला नाही का, इंजिनियर झाला नाही का? इंजिनियर, तोही इंजिनियर झाला, पण बाकीचे आम्ही सर्वजण 4 वर्षामध्ये इंजिनियर झालो. तो 13 वर्ष इंजिनिअरिंग करत होता. म्हणजे जे 4 वर्षामध्ये आम्हाला साध्य झालं, जे 4 वर्षामध्ये आम्ही इंजिनियर झालो किंवा आम्हाला त्या इंजिनिअरिंगचं फळ मिळालं, ते त्याला 13 वर्षानंतर मिळालं. उदाहरण म्हणून सांगितलं. तसंच उपासनेचं आहे. उपासना आम्हाला माहित नाही कशी करायची, कारण बऱ्याच वेळेला असं सांगितलं होतं की नामस्मरण करा, त्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही केव्हाही करू शकता नामस्मरण, कुठल्याही पद्धतीने नामस्मरण करू शकता, तुम्हाला रिझल्ट मिळेल. चुकीचं आहे का? चुकीचं काहीच नाही, अगदी बरोबर आहे. जसं, पण त्याच्या ऐवजी जर मी उपासना, ते नामस्मरण कसं करायचं, नामस्मरणाच्या पाठीमागं भाव काय आहे, ते नामस्मरण केल्यानंतर माझं अनुसंधान राहतं का, माझा त्या उपास्य देवतेच्या मध्ये स्मरण केल्यानंतर माझ्या मनामध्ये ती वृत्ती विचार येतो का, त्याच्याबद्दल प्रेम येतं का, आणि बाकीचे सगळे विषय माझ्या मनातून बाहेर निघून जातात का, माझं मन अंतर्मुख होतं का, याचा जर आम्ही प्रॅक्टिकली आणि आमचं अनालिसिस करून जर अशा पद्धतीने जर नामस्मरण केलं, तर असं म्हणतात की 13 कोटी जप केल्यानंतर आम्हाला आत्माराम दिसायलाच पाहिजे, आम्हाला आत्मारामाचा अनुभव यायलाच पाहिजे. पण 13 कोटी जप कसा केला पाहिजे हेही त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून जसं त्या उदाहरणामध्ये सांगितलं की 8 सेमिस्टरमध्ये इंजिनियर होतो, पण तोच इंजिनियर होण्यासाठी जर कळून घेतलं नाही तर त्याला 13 वर्ष लागतात. तसं इथं आहे की कुठली उपासना जर मी समजून उमजून केली नाही, मी कशासाठी करतोय, का करतोय, आणि उपासनेनं मला काय फळ मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, असं जर आम्ही केलं नाही तर आम्हाला काय होईल, त्या उपासनेचं फळ उशिरा मिळेल. उपासनेचं फळ मिळालंच पाहिजे असं शास्त्रही सांगतं, पण आम्हाला पाहिजे तसं फळ जर मिळालं नाही तर आम्ही निराश होतो. आमची कन्सिस्टन्सी उपासनेतली कमी कमी होते, आमची श्रद्धा कमी कमी होते, आणि आमची उपासनेमध्ये धरसोड वृत्ती होते. याच्यामुळे आम्हाला फळ मिळण्यासाठी अनेक वर्ष लागतात, अनेक जन्म लागतात. आणि म्हणूनच इथं समर्थ म्हणतात की अहो, पहिल्यांदा ते करा, तरच तुम्हाला कळेल की उपासनेमध्ये प्रॉब्लेम काय आहे. तुमची उपासना ही सगुण उपासना आहे, ही निर्गुण उपासना नाही. मग प्रश्न विचारतात पुढे की याचा कैसा आहे भाव, मज सांगेजे अभिप्राव, अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे श्रीराम. म्हणून इथं समर्थ म्हणजे क्वेश्चन विचारतात, कल्याण स्वामी प्रश्न विचारतात की अरे सगळेजण निर्गुण म्हणतात, पण याच्या पाठीमागं त्याचं रिझनिंग काय आहे हे मला स्वामींनी सांगावं, माझ्या गुरूंनी सांगावं, असं कल्याण स्वामी विचारतात. आमच्यासाठी विचारतात. तो आमचाच प्रश्न आहे की आम्हाला खरोखर जाणून घ्यायचं आहे की आमची उपासना निर्गुण आहे का सगुण आहे. तर इथं समर्थ सांगतात की अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे श्रीराम. म्हणजे काय, समर्थ म्हणतात की अरे ठीक आहे, तू उपासना करतोयस सगुण आणि म्हणतोयस तू निर्गुण, पण खरं म्हणलं तर तुझी उपासना सगुणच आहे, ती निर्गुण उपासना नाही.
का त्यांनी समर्थांनी 2 रिझनिंग सांगितलं की अरे स्तुती करणं, प्रार्थना करणं, आपल्या उपास्य दैवतेची गोडवी गाणं हा आमच्या सगळ्यांचा साधकांचा स्वभाव आहे. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे बघा. तो ख्रिश्चन असू देत, मुसलमान असू देत किंवा हिंदू असू देत, प्रत्येक वेळेला तो जो आम्ही गॉड म्हणले जातो किंवा आमचं उपास्य दैवत असेल ते वेगवेगळं असेल, पण आमच्या उपास्य दैवतेची स्तुती करणं, त्याच्याबद्दल प्रेम असणं, त्याच्याबद्दल भावना असणं, भाव असणं हा प्रत्येकाचा सहज स्वाभाविक स्वभाव आहे. हे समर्थांनी आधी पहिल्यांदा एक स्टेटमेंट केलं आणि दुसरं स्टेटमेंट केलं की निर्गुण म्हणजे आम्ही म्हणतो की गुण नाही, म्हणजे तिथं ते निर्गुण आहे. समर्थ इथं उलटी डेफिनेशन देतात. समर्थ म्हणतात की निर्गुण म्हणजे बहुगुण. म्हणजे थोडक्यात काय झालं तर गुण नाहीत असं नाही, तर सर्वच गुण. आणि सर्वच गुण म्हणजे थोडक्यात जर आपण जर बघितलं, जर आम्हाला व्हाईट कलर जर पाहिजे असेल तर सर्व कलर्स आम्ही एकत्र करतो आणि तो व्हाईट कलर होतो. मग व्हाईट कलर हा कलर आहे का नाही, तर व्हाईट कलर हा कलर आहेही आणि सर्वांचा मिश्र म्हणजे सुद्धा कलर आहे. म्हणजे थोडक्यात हे समर्थांनी कशासाठी लॉजिक लावलं की आम्हाला मोटिवेट करण्यासाठी असं म्हणतो मी. कारण कधी आम्हाला जर सांगितलं असतं की अरे तू जी उपासना करतोयस ती निर्गुण उपासना नाही आहे, ती सगुण उपासनाच आहे, म्हणजे आम्ही लगेच खट्टू होणार. कारण साधक काय विचारतोय की आम्ही निर्गुण उपासना करतोय, म्हणून त्याचा जरा धीर वाढावा, त्याला चांगलं वाटावं म्हणून समर्थ सांगतात की अरे तू उपासना करतोयस निर्गुण आणि उपासना करतोयस सगुण आणि म्हणतोयस ती माझी उपासना निर्गुण आहे, तर ते बरोबरच आहे एका अर्थानं. म्हणजे थोडक्यात आम्हाला थोडस समर्थ लहान मुलाला जसं चुचकारतात का नाही, अरे तू बरोबरच करतोयस काय हरकत नाही, त्याला नाही म्हणलं की लगेच राग येतो. म्हणून त्याला सांगतात की निर्गुण म्हणजे काय, तर निर्गुण म्हणजे गुण नाही असं नाही, गुणातीत नाही असं नाही, तर निर्गुण म्हणजे बहुगुण आहेत. कारण का की बहुगुण जरी असलं तरी ते निर्गुणच आहे असं समर्थांचं विधान समर्थ पुढे आपल्याला पटवून देतील. पण आता इथे काय म्हणतात की निर्गुण म्हणजे बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचिती भासणं. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तू निर्गुणाची उपासना करतोयस बरोबर आहे, पण तुला मी विचारलं की तू निर्गुणाची उपासना कशी करतोयस, तुला कळत नाही, म्हणून तुला मी समजावून सांगतो. निर्गुण म्हणजे निर्गुणाची जरी उपासना तू असं जरी म्हणत असलास तरी तू गुणाचीच उपासना करतोयस, म्हणजेच तू सगुणाचीच उपासना करतोयस. कारण निर्गुण म्हणजे बहुगुण म्हणजे खूप गुण, आणि खूप गुण असणं हे कुणाचं लक्षण आहे, सर्वांच्या मध्ये. कोण सर्व गुण संपन्न असा कोण आहे, एखादा माणूस असणं हे क्वचितच आहे. सर्व गुण संपन्न हा फक्त अंतरात्मा म्हणजे भगवंत आहे, म्हणजेच माझं उपास्य दैवत आहे, हे तू जाण. म्हणजे आपण ज्याला नेहमी बऱ्याच वेळेला आता आलाय ह्याच्यामध्ये आपल्या साधनेमध्ये की आमचा जो उपास्य दैवत आहे तोच माझा अंतरात्मा आहे, तोच माझा आत्माराम आहे आणि तो बहुगुणी आहे, हे तू पहिल्यांदा जाण. हे का जाणायचं, कारण तो दिसत नाही, म्हणून हे जाणणं आवश्यक आहे. हे जाणणं का आवश्यक आहे, कारण तो ज्यावेळेला बहुगुणी आहे असं ज्यावेळेला मी मनानी ठरवतो, कारण मनानी भाव निर्माण होतो. मग भाव माझा मनाने निर्माण होत असेल तर त्या भावाला काहीतरी अवलंबन पाहिजे, काहीतरी एक समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा एक खूप मोठा 6 फूट 5 इंच असलेला माणूस दिसला, एकदम स्ट्रॉंग आहे, ते बघितल्यानंतर आपल्याला लगेच रिस्पेक्ट निर्माण होतो त्याच्याबद्दल की अरे हा ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. आणि त्याच्याबद्दल एकंदरीत त्याची फिजिक बघितल्यानंतर आम्हाला त्याच्याबद्दल एक बाबा तो अतिशय आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणूस आहे असं आम्हाला फिजिकली वाटतं. तसाच एखादा गुणसंपन्न असेल माणूस, त्याच्याबद्दल बघितल्यानंतर सुद्धा आम्हाला वाटतं की अरे हा माणूस रोल मॉडेल आहे, हे ह्याचं आपण फॉलो केलं पाहिजे. एक्झॅक्टली तसंच आमचा फॉलोअर कोण आहे, आम्ही कुणाला फॉलो करणार, तर आमच्या लीडरला फॉलो करणार. आणि तो लीडर कोण आहे, तो बहुगुणी आहे, तो अंतरात्मा आहे. असं का, म्हणजेच आपण जे पूर्वी म्हणत होतो की तो आमचा उपास्य दैवत किंवा आत्माराम किंवा अंतरात्मा हा सर्वज्ञ आहे, म्हणजे सर्व जाणणारा आहे,
सर्व शक्तिमान आहे म्हणजे तो सर्व शक्तिमान आहे, म्हणजे या जगामध्ये त्याला काहीही इम्पॉसिबल असं नाही, आणि तो सर्व व्यापी आहे. तेच इथं समर्थ म्हणतात की असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो, असं ज्यावेळेला आम्ही जाणतो, त्यावेळेला आमच्या उपास्य दैवताबद्दल आम्हाला प्रेम निर्माण होतं. उपास्य दैवताबद्दल आम्हाला भाव निर्माण होतो. कारण का की तो जर साधा असेल तर तो माझं कल्याण काय करणार? तो जर साधा असेल तर जर तो शक्तिहीन असेल तर तो माझं रक्षण काय करणार? म्हणून तो सर्वशक्तिमान आहे, तो सर्वज्ञ आहे, म्हणून माझे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतो. तो बहुगुणी आहे, म्हणून मी बहुगुणी नाही, मी काही गुण माझ्यात आहेत, माझ्यामध्ये अंश आहेत त्याच्यातले, म्हणून तो बहुगुणी असल्यामुळे मला त्याच्याबद्दल एक भाव, एक प्रेम, एक रिस्पेक्ट निर्माण होतो. साधनेमध्ये श्रद्धा असल्याशिवाय काहीही उपयोग नाही. म्हणून भगवंत म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि ती श्रद्धा कशी आहे? न डळमळणारी श्रद्धा आहे. ही श्रद्धा कशी आहे? कितीही प्रसंग वाईट आला, काहीही जीवनामध्ये झालं तरी माझी श्रद्धा डळमळत नाही. मला असं वाटत नाही की भगवंत आहे का नाही, भगवंत माझ्याकडे लक्ष देतोय का नाही, आणि भगवंत जर असेल तर मला एवढी संकट काय येतात? मी एवढा भगवंताचा भक्त आहे, मी भगवंताचा एवढी साधना करतो, तरी सुद्धा भगवंत माझ्याकडे लक्ष देत नाही. ही माझी श्रद्धा कधीही डळमळीत होऊ नये, यासाठी समर्थाने आम्हाला आलंबन दिलेलं आहे. ते म्हणतात की अरे तुझ्याच अंतःकरणामध्ये अंतरात्मा बहुगुणी आहे, तो तुला जाणवत नाही, तुला तो अंश रूपाने जाणवतो. कारण आमच्या प्रत्येकामध्ये चांगले काहीतरी गुण आहेत, प्रत्येकामध्ये काहीतरी स्ट्रेंथ आहेत, काही विकनेसेस आहेत. तर स्ट्रेंथ कुणाचे आहेत? स्ट्रेंथ त्या अंतरात्म्याचे आहेत, त्याच माझ्या उपास्य दैवताच्या. कारण मी सुद्धा त्याचा एक अंश आहे. त्याची प्रचिती पहा. म्हणजे काय होईल? ज्यावेळेला आम्ही त्याची प्रचिती पाहतो म्हणजे आम्ही त्याचा अनुभव घेतो. कुणाचा अनुभव घेतोय? मीच माझा अनुभव घेतोय, मीच माझ्या अंतरात्म्याचा अनुभव घेतोय, आणि मीच माझ्या उपास्य दैवताचा अनुभव घेतोय. मग आता परत पुढचा प्रश्न, इथपर्यंत आलं म्हणजे थोडक्यात उपासना करताना आम्ही उपासना कशी करावी इथं समर्थाने सांगितलं. परत समर्थ पुढे शंका विचारतात की शंका मुद्दाम उत्पन्न करतात. हा शास्त्राचा एक अतिशय एक शिकवण्याची पद्धत आहे, पेडॉलॉजी आहे, की इट इज अ क्वेश्चन आन्सर सेशन. हा संवाद आहे, कम्युनिकेशन आहे. आणि कम्युनिकेशन कसं आहे की शिष्याला जाणून घ्यायचंय, मनापासून जाणून घ्यायचंय की मला हे कळून घेतलं पाहिजे, म्हणजे मग मला त्याप्रमाणे वागता येईल. मला जस्ट लाईक दॅट आय जस्ट डोंट वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स, आय वॉन्ट टू फॉलो इट, आय वॉन्ट आन्सर्स, आणि अकॉर्डिंगली आय शुड फॉलो इट. हे त्याचं भाव त्याच्या मनामध्ये आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतात की सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते, अधिकार परत्वे ते मान्य की जे सगळा. समर्थ म्हणतात की अरे सगळ्या जनाला, सगळ्या लोकांना जे मान्य असतं ते एका अंतरात्म्याला पावतं. आणि हे अधिकार परत्वे सगळ्यांनाच मान्य आहे, म्हणजे प्रत्येकाचा अधिकारानुसार हे मान्य केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर सगळ्यांनी आपल्याला ऐकलेलं आहे की सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. प्रत्येकाचा, भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जो जसा मला भजतो तिथे मी उभा राहतो. म्हणजे मी इतका सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्व गुणी आहे की ज्याला ज्याच्या ज्याच्या अंतःकरणापासून जसा भाव आहे तसं तिथं मी पाहतो. मग हे चुकीचं आहे का? हे चुकीचं काहीच नाहीये. मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम इथे आहे की तो भाव आमचा हळूहळू हळूहळू उन्नत झाला पाहिजे. तो भाव केव्हा उन्नत होईल? आम्ही ज्या वेळेला मॉन्टेसरीत असू त्यावेळेला आम्ही एबीसीडी शिकतो, आणि आम्ही ज्या वेळेला 10वीत जातो त्यावेळेला सुद्धा कॅल्क्युलस शिकतो, आणि पीएचडी ला जातो त्यावेळेला सुद्धा मॅथमॅटिक्स आहे. मग मॉन्टेसरी टू पीएचडी याच्यामध्ये मॅथमॅटिक्स जरी असलं तरी त्याच्यामध्ये डिग्रेडेशन आहे, डिफरन्सिएशन आहे. तसं अधिकार आमचा जर वाढवायचा असेल अध्यात्मामध्ये तर आमचा भाव सुद्धा उन्नत 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 झाला पाहिजे. म्हणजे आम्हाला तो परमेश्वर कसा आहे हे खालून वरतीपर्यंत, परमेश्वर एकच आहे, परमेश्वर सगळ्या ठिकाणी आहे, सर्वांना नमस्कार केल्यानंतर तो केशवापर्यंत पोहोचतो हेही मान्य आहे. परंतु आम्हाला
तीच उपासना करताना, तीच साधना करताना, त्याच उपास्य दैवताची साधना करताना आम्ही त्याच पायरीवर राहून चालणार नाही. आम्ही दरवर्षी तीच उपासना त्याच पद्धतीने त्याच भावाने जर केलो तर आमची प्रगती होणार नाही. आम्ही इंजिनियर होणार नाही. आम्ही त्याच सेमिस्टरमध्ये राहू. आणि म्हणून इथे समर्थ एक मुद्दाम आम्हाला हे सांगतात की अरे साधकामध्ये सुद्धा अधिकारित्व आहे. सर्व जरी साधक असतील तरी सुद्धा प्रत्येक साधकामध्ये त्याच्या अधिकारानुसार तो त्या पायरीवर आहे आणि त्या पायरीवर त्याचा देव आहे. बघा, अतिशय काळजीपूर्वक. आणि म्हणून आमच्यामध्ये सुद्धा अधिकारित्व यावं. आता अधिकारित्व यावं म्हणजे काय की मी काय परीक्षा द्याव्यात, म्हणजे आम्ही आता मॉन्टेसरी परीक्षा देतो, आता मी कॉलेजची परीक्षा देतो, आता मी पीएचडीची परीक्षा देतो. व्यवहारामध्ये ते ठीक आहे. अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये परीक्षा त्या प्रसंगामध्ये मी कसा वागतो, त्या प्रसंगामध्ये मी किती आत्मविश्वासानं त्या प्रसंगाला तोंड देतो, त्या प्रसंगामध्ये मी किती स्थिर राहतो, त्या प्रसंगामध्ये माझी श्रद्धा किती बळकट राहते, त्या प्रसंगामध्ये अतिशय त्या भगवंताच्या भावनेनी, त्या प्रेमानं त्या प्रसंगातून मी कसा शांतपणानं बाहेर पडतो, हीच परीक्षा आमची भगवंत घेतो. आणि हीच परीक्षा अध्यात्माची. आणि मी कशाची परीक्षा आहे? ही आमच्या मनाची परीक्षा. आणि हे अधिकारित्व कशावर ठरतं? तर त्या मनानुसार ठरतं की किती माझं मन मॅच्युअर झालेलं आहे, किती माझं मन इनोसंट झालेलं आहे, किती माझं मन शुद्ध झालेलं आहे, किती माझं मन अतिशय स्थिर झालेलं आहे. हा अधिकार हा साधकांमध्ये वेगवेगळा आहे. आणि म्हणूनच हे आम्हाला कळलं पाहिजे. हे कारण अदरवाईज आम्ही जर फॉल्स इम्प्रेशन मध्ये राहिलो आपल्याबद्दलच, कारण प्रत्येकाला आपल्याला असं वाटतं की मीच श्रेष्ठ अधिकारी आहे. मग ओळखायचं कसं? आपणच ओळखायचं की आपल्याच आयुष्यामध्ये एखादे जर प्रसंग आले तर आपण ते कसे घेतो, आपण कसे ते सोडवतो, आपण किती स्थिर राहतो, आम्ही किती आमचं मन स्थिर राहतं, याच्यावरच कळणार, बाकी काही नाही. आणि म्हणून त्याच्यावरच आम्हाला कळतं की आमचा अधिकार किती आहे, आम्ही कुठल्या पायरीवर, आम्ही मॉन्टेसरीमध्ये आहोत, आम्ही कॉलेजला आहोत, आम्ही पीएचडीला आहोत, हे त्या अधिकारावर कळतं. आणि हे अधिकार, आणि त्यानुसार साधना बदलतात. साधना तीच असेल, नामस्मरण तीच असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैखरी ते उपांशू अशा पद्धतीने जप केला जातो. साधना तीच आहे, फक्त साधनेमध्ये अधिकारित्व बदलतं, साधनेची एक डेप्थ बदलते. आणि म्हणून इथे म्हणतात की अधिकार परत्वे ते मान्य कीचे नाम. जरी सगळेजण अंतरात्म्यालाच फसतात, जरी सगळेजण वेगवेगळ्या साधना करतात, जरी प्रत्येकाचं उपास्य दैवत जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येकाचं उपास्य दैवत, प्रत्येकाची साधना त्याच्या अधिकारानुसार बदलते म्हणजे त्याचं स्वरूप बदलतं, त्याचे रिझल्ट बदलतात. हे आम्हाला सगळ्यांना मान्य केलंच पाहिजे असं इथं समर्थ म्हणतात. मग आता श्रोता आहे माझ्यासारखा, तो लगेच प्रश्न विचारतो. श्रोता म्हणे हा अनुमान, मुळी घालावे जीवन, ते पावे पानोपान, हे सध्या प्रचिती श्रीराम. मी प्रश्न विचारतो समर्थांना की अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला पटतंय हे सगळं, पण तुम्ही असा विचार करा की आता पुढे म्हणतात की वक्ता म्हणे तुळशीसी, हा नाही सॉरी, श्रोता काय म्हणतो म्हणजे ऐकणारा माणूस करतो, क्वेश्चन विचारतो की अरे कुठल्याही झाडाला जर मी पाणी घातलं, आणि मी पाणी कसं घालतो, वरून पाणी घालतो, आणि ते कुठं जातं, मुळालाच पाणी जातं. म्हणजे मी कुठलीही उपासना केली, कुठल्याही उपास्य दैवताची जरी उपासना केली, कशाही पद्धतीने केली, तरी ते मूळ भगवंताला ते गेलंच पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर वक्ता म्हणे तुळसीवरी, उदक घालावे पात्र भरी, परी न थिरे निमिष भरी, भूमीस भेदे सिद्धा. समर्थ लगेच उत्तर देतात, वक्ता म्हणजे समर्थ म्हणतात थांब बाळा, मी तुला सांगतो. बरोबर आहे, तू म्हणतोयस ते काही चुकीचं नाहीये, पण तू थोडासा सूक्ष्म फरक लक्षात घे की तू ज्या वेळेला तुळशीवर पाणी घालतोस, म्हणजे कुठं घालतोस, तुळशीच्या झाडावर पाणी घालतोस, त्यावेळेला ते पाणी लगेच झाडावरून खाली येतं, म्हणजे त्या पानावरून खाली येतं, आणि ते भूमीवर म्हणजे उदक जे पाणी आहे ते
लगेच त्या भूमीवर म्हणजे त्या मुळाला जातं. बरोबर आहे ना? हे माझा अनुभव आहे, अतिशय सोपं आहे हे कळायला. बरोबर आहे ना? हे केव्हा तुझी तुळस, तुझं झाड म्हणजे तुळशीचं झाड आहे त्यावेळेला. हे केव्हा म्हणजे समर्थ पॅरलल देत आहेत की ज्यावेळेला तुझं देव हा मूर्तीमध्ये आहे आणि त्याला तू अभ्यंग स्नान घालतोयस, त्याला तू अभिषेक घालतोयस, म्हणजे काय, तुझा देव हा मूर्तीमध्ये लिमिटेड आहे आणि म्हणून तू त्याला आंघोळ घालतोयस आणि तू काय म्हणतोयस, अरे तोच माझा देव आहे. चुकीचं आहे का? चुकीचं अजिबात नाही. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. पण समर्थ म्हणतात की आता विचार कर की तू काय केलंस, तू फक्त त्या तुळशीच्या झाडाचंच उदाहरण तुझ्या डोळ्यासमोर ठेवलंस, तसं तुझ्या त्या दगडाच्या मूर्तीचं उदाहरण तू तुझ्या डोळ्यासमोर ठेवलंस आणि तू अभिषेक घालतोयस. पण राजा बाळा, तुझा देव इतका लिमिटेड नाही. तुझा देव एवढासा फक्त त्या मूर्तीमध्ये मावणारा नाही. तुझं झाड, तुळशीच्या झाडाचं तू मला उदाहरण सांगतोयस, पण एखादं जर वडाचं झाड जर असेल, आता तू त्या वडाच्या झाडावरती जा आणि पाणी घाल. मी घालू शकत नाही. कारण काय की वरती झालं तर मला काहीतरी एवढी शिडी नाही. वडाचं झाड 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली एवढं उंच झालेलं आहे. आता मी तुळशीच्या झाडासारखं पाणी त्याच्यावर घालू शकत नाही. मग काय करतो आम्ही? मुळाला पाणी घालतो. पण त्या मुळाला पाणी घालण्याचा अधिकार तेवढा माझ्याकडे पाहिजे ना. तर तो जर अधिकार जर माझ्याकडे नसेल, तर माझा अधिकार फक्त तुळशीवर पाणी घालण्याचा असेल, तर मला काहीतरी विचार केला पाहिजे. मला ती साधना काय करतोय हे बघितलं पाहिजे. म्हणून हा माझा अधिकार वेगळा आहे. म्हणून ते म्हणतात की थोड्या वृक्षास कैसे करावे, सेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मजलो पावस. समर्थ उलटा क्वेश्चन विचारतात की बरोबर आहे, तुम्हाला उदाहरण दिलंस तुळशीचं, तुळशीच्या वरती पाणी घातलंस, पानावर पाणी घातलंस, लगेच ते भूमीवर पडलं, जमिनीवर पडलं आणि ते तुळशीच्या मुळापर्यंत गेलं. आता मी तुला उदाहरण सांगतो, घे मोठा थोरा वृक्ष म्हणजे मोठा वृक्ष घे आणि सेंड्या पात्र कैसे न्यावे, वरती कसं पात्र नेणार, पाणी कसं नेणार? आम्हाला ते पात्र नेता येणार नाही. कारण का की तुळशीचं झाड आणि वडाचं झाड याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तुळशीचं झाड हे जास्तीत जास्त 1 फूट 2 फूट आहे. वडाचं झाड हे 100, 200, 300 फूट उंच आहे. आणि मग त्या 100, 200, 30 फूट माझी उंची किती आहे? 5 फूट 4 इंच. 5 फूट 4 इंचाला मी एकदम 400 फूट कसं वरती जाऊ शकेन? त्या वरती मी झाडावरती पाणी घालू शकेन का? घालूच शकणार नाही. म्हणूनच याचा अर्थ असा झाला की मी माझा देव पहिल्यांदा शोधला पाहिजे. मी माझी देवाची, माझा उपास्य दैवताचं माझं कन्सेप्ट काय आहे, उपास्य दैवत म्हणजे कोण आहे हे मी समजलं पाहिजे. मला माझा देव हा मूर्तीमध्ये आहे का, मी कुठल्या मूर्ती पूजा करतो का, मी कुठल्या देवाची उपासना करतो हे मला कळलं पाहिजे. आणि तो माझ्या अधिकारानुसार मला ते कळणार. म्हणून ते समर्थ म्हणतात की पर्जन्याचे उदक पडते, ते तो मुळाकडे येते, हातची पावेना तेथे काय करते श्रीराम, सकाळच मूड सापडे, ऐसे पुण्य कैसे घडे, साधू जनाचे पवाडे, विवेकी मन श्रीराम. समर्थ आता फायनल सोल्युशन देतात, डिफरन्सिएशन सांगतात की जो अधिकारी आहे तो, त्याला मूळ सापडतं, म्हणजे त्यानं त्या मुळापर्यंत, तो डायरेक्ट मुळापर्यंत पाणी घालू शकतो. म्हणजे कुठल्या ह्याचं उदाहरण काय सांगितलं त्यांनी की जो साधक आहे तो, ते आपला वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाला जर पाणी घालायचं असेल तर त्याला अधिकारी पाहिजे आणि तो डायरेक्ट मुळापर्यंत पाणी नेऊ शकतो. कारण त्याला माहिती, कारण मी कसं आहे, छोटा साधक आहे, माझं विजन, माझी विजन कमी आहे आणि मी काय म्हणतो, तुळशीचं झाड हेच माझं झाडाची कन्सेप्ट आहे आणि म्हणून मी झाडावरती पाणी घालतो आणि ते पाणी झाडाच्या मुळापाशी जातं, असं माझी उपासनेची कन्सेप्ट आहे. पण अरे समर्थ म्हणतात की अरे ऍक्च्युली देव खूप मोठा आहे, तो देव मूर्तीत नाही. आता जर ती देवाची मूर्ती मी जर 100 फूट केली तर त्याला मी पाणी कसं घालू शकणार? मी पाणी घालूच शकणार नाही. म्हणून इथे म्हणतात की सगळ्यांनाच त्या देवाचं मूळ सापडेल असं विवेक म्हणजे काय तर विचार, आणि विचार म्हणजे काय
तर सत्सत बुद्धी असणे. सत्सत बुद्धी म्हणजे काय? तर सत काय आणि असत काय याचा विचार, याचं डिफरन्सिएशन, याचा म्हणजे थोडक्यात काय की सत काय आणि असत काय याचा विचार त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय की त्याला सत काय आहे माहिती आहे, असत काय आहे माहिती आहे, आणि तो सतची उपासना करतो, असतची उपासना तो करत नाही. म्हणजेच आत्मानात्म विवेक त्याच्याकडे आहे. आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे हे त्याला कळलेलं आहे, आणि म्हणून तो आत्म्याची उपासना करतो, अनात्म्याची उपासना करत नाही. जरी तो मूर्ती पूजा करत असेल तरी तो त्या मूर्तीला नमस्कार करतो, मूर्तीला अभिषेक घालतो, परंतु तो मनामध्ये भावाने अतिशय सर्वात्मक असलेल्या देवाची तू उपासना करतो. तो भाव त्याच्या मनामध्ये आहे, त्या भावानी तो मूर्ती पूजा करतो, त्या भावानी तो त्या मूर्तीला अभिषेक घालतो. मूर्ती एवढाच माझा देव, लिमिटेड नाही, हे त्याला पूर्णपणे पटलेलं आहे. ते त्याच्या स्वभावामध्ये, तर त्याच्या मनामध्ये पूर्णपणे पटलेलं असल्यामुळे तो साधू झालेला आहे, त्याचं मन विवेकी झालेलं आहे, त्याचं मन विशाल झालेलं आहे. बघा, म्हणून रिक्वायरमेंट काय आहे? ते मन विवेकी होणं, ते मन विशाल होणं. आणि म्हणजेच काय आहे तर तो भगवंत काय आहे, माझं उपास्य दैवत काय आहे, माझी उपासना काय करते, माझी उपासना कशी करावी, आणि कोणती उपासना केल्यानंतर कुठल्या देवापर्यंत मी जाऊ शकतो, याचा त्याला सत्सत विवेक बुद्धीनं विचार करता येतो. आणि त्या पद्धतीने तो विचार करून त्यानं त्याचं मन घडवलेलं आहे, म्हणून त्याच्याकडे अधिकार आलेला आहे. म्हणून तो साधी जरी वस्त्र घातली तरीच त्याला साधू असं म्हणलेलं आहे, म्हणून त्याला सत्संग असं म्हणलेलं आहे. त्याचा काय संघ आहे? तो नेहमी सत्संगामध्ये असतो. कुणाच्या संघामध्ये असतो? सतच्या संघामध्ये असतो, म्हणून तो अधिकारी आहे. आणि म्हणून त्याला तो डायरेक्ट मुळापर्यंत येतो. तो पाणी घालतो, तो त्या वटवृक्षाला पाणी कसं घालेल? तो पानांवरती घालणार नाही, तो 400 फूट वरती जाणार नाही, तो डायरेक्ट मुळापर्यंत येईल. कारण का की त्याला माहिती आहे की वरती जरी पाणी घातलं तरी ते खालीपर्यंत येतं, आणि तो डायरेक्ट मुळापर्यंत पाणी घालतो. म्हणजे त्याला देव काय आहे हे कळलेलं आहे, उपासना काय आहे हे त्याला कळलेलं आहे. तथापि वृक्षाचे पडी पाडे, जीवन घालिता कोठे पडे, ये गोष्टीचे साकडे काहीच नाही सदा. म्हणून त्याला हे सगळी प्रोसेस माहिती आहे. म्हणून अध्यात्मामध्ये गुरु का महत्वाचा आहे? मी माझ्या सेल्फ डिक्लेअर किंवा स्वतःच मी काही हे उपासना करू शकत नाही. याचं कारण असं आहे की माझं मन लिमिटेड आहे, माझं मन संकुचित आहे, माझं मन कलुषित आहे, माझं अंतःकरण विवेकी नाही. आणि ते विवेकी होण्यासाठी मला कुणीतरी अनबायस्ड मला सांगितलं पाहिजे, अनबायस्ड व्ह्यू कुणीतरी मला दिला पाहिजे, की जे नेकेड ट्रूथ आहे, की जे मी पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं पाहिजे, की मी डिनायल मोड मध्ये राहता कामा नये. म्हणजे काय की मला प्रत्येकाला माझ्याबद्दल मत नेहमीच चांगलं असतं. माझ्या मनाबद्दल मला असं नेहमीच वाटतं की मी शुद्ध आहे, मी विवेकी आहे, मी सत्सत विवेक बुद्धी माझ्यामध्ये अगदी पूर्णपणे भरलेली आहे. प्रत्येकाला तसं वाटत असतं, पण ऍक्च्युली रियालिटी तशी नसते. आणि म्हणून यासाठी सद्गुरूची अतिशय महत्वाची अध्यात्मामध्ये आवश्यकता असते. मागील आशंकेचे निरसन होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसे म्हणतीसला. म्हणून समर्थ म्हणतात की अरे आता तू गुणाला निर्गुण म्हणशील का? तर तू म्हणू शकत नाहीस. कारण का की आता तुला माहिती आहे की निर्गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, सगुण उपासना म्हणजे काय, आणि निर्गुण उपासना म्हणजे काय. सगुणाचेही आधारे निर्गुण पावीजे निर्धारे, हे ज्यावेळेला संत म्हणतात त्याचा अर्थ आता तुला कळला असेल. अजून एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे की स्वामी विवेकानंद ज्यावेळेला ते अतिशय अधिकारी असलेले सांगत होते, आणि त्यावेळेला काय झालं की अरे आपल्याला जे परमहंसांनी दिलेला जो मार्ग आहे तोच आपण स्वीकारूया आणि त्या पद्धतीने आपण जाऊया, असं म्हणल्यानंतर समर्थांनी काय केलं, हे समर्थांनी नाही स्वामी विवेकानंदांनी काय केलं की एक उपासना रूम तयार केली, आणि त्या उपासना रूम मध्ये, साधना रूम मध्ये काहीही नव्हतं.
पुढे एक ब्लँक अशी पूर्णपणे व्हाईट कलरची एक भिंत होती आणि समर्थ स्वामी विवेकानंद म्हणले की चला आता आपण त्या खोलीमध्ये बसू आणि आपण आपलं आपलं मेडिटेशन करू, साधना करू. मनामध्ये कुठलेही विचार येता कामा नयेत. मन अतिशय शांत असलं पाहिजे, मन अतिशय स्थिर असलं पाहिजे. सगळ्यांनी आपापले डोळे मिटा आणि बसूया. सगळ्यांच्या असं लक्षात आलं की अरे स्वामी विवेकानंदांचेच आम्ही सगळ्यांच्या बरोबर गुरुबंधू आहोत. आम्हाला सगळ्यांना रामकृष्ण परमहंसांनीच दीक्षा दिलेली आहे, गुरुमंत्र दिलेला आहे. आमच्यावरच ते आमचे गुरु आहेत, पण तरी सुद्धा आमच्यामध्ये अधिकारी भेद आहे. स्वामी विवेकानंदांसारखे आम्ही नाही आहोत. आम्ही निर्गुण उपासना करू शकत नाही आणि आम्हाला काहीतरी आलंबन पाहिजे. आम्हाला सगुणाचीच उपासना केली पाहिजे. आणि म्हणून रामकृष्ण मठ जी निर्मिती झाली आणि रामकृष्ण मठामध्ये किंवा ज्यावेळेला आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला मूर्ती दिसतात. स्वामी विवेकानंदांची मूर्ती दिसते, रामकृष्ण परमहंसांची मूर्ती दिसते आणि शारदा मातांची मूर्ती दिसते. कारण का की ती गुणाची उपासना आहे. का तर ती मूर्ती असल्यामुळे आमच्या डोळ्याला सवय लागलेली आहे की समोर मूर्ती दिसली की आमच्या मनामध्ये भाव निर्माण होतो. समोर मूर्ती दिसली की आमच्या मनामध्ये नामस्मरण करण्याची वृत्ती निर्माण होते. आमच्या डोळ्याला काहीतरी आलंबन पाहिजे आणि म्हणून ते रामकृष्ण मठाची स्थापना करण्यात आली. सगुण उपासना निर्माण करण्यात आली. ती उपासना आहे ती सगळी सगुण उपासना आहे. म्हणून सुरुवातीला मग आता समजा सगुण उपासना मी करतो म्हणून मी आयुष्यभर सगुण उपासना करायची नाही. सगुण उपासना मी का करतो आहे, सगुण उपासनेने मी काय मिळवणार आहे. माझं मन आज स्थिर नाही, माझं मन आज शुद्ध नाही, म्हणून त्याला काहीतरी आलंबन पाहिजे, काहीतरी समोर मूर्ती पाहिजे, समोर काहीतरी विग्रह पाहिजे. म्हणून मला माझ्या डोळ्यासमोर एक मूर्ती असावी, त्या मूर्तीची मी पूजा करावी, त्याचं भजन करावं, त्याचं कीर्तन करावं. पण हे माझं मॉन्टेसरीमध्ये झालेलं आहे, मॉन्टेसरीतली साधना आहे. कारण का की त्या साधनेनुसार मी कुणाची साधना करतोय, लिमिटेड मूर्तीमध्ये असलेल्या रामकृष्ण परमहंसांची साधना करतो. पण रामकृष्ण परमहंसांना त्या मूर्तीमध्ये सीमित करणं, लिमिटेड करणं हे शक्यच नाही. ते कसे आहेत तर ते ब्रह्म चैतन्य स्वरूप असल्यामुळे ते अनलिमिटेड आहे. आणि म्हणून ते मला कळलं पाहिजे, तो भाव माझा निर्माण हळूहळू झाला पाहिजे, माझी प्रगती हळूहळू झाली पाहिजे. सगुणाचा आधार घेऊन मी निर्गुणापर्यंत मी गेलो पाहिजे. सगुणाचा आधार घेऊन मी माझं मन मॅच्युअर केलं पाहिजे, माझं मन विवेकी मन केलं पाहिजे, माझं मन मी शुद्ध केलं पाहिजे, माझं मन मी स्थिर केलं पाहिजे. हे सगुणाची साधना करून, सगुणाची उपासना करून निर्गुणाची उपासना पर्यंत जाणं हे साधकाचं कर्तृत्व आहे, ही साधकाचा प्रयत्न आहे, हा साधकाचा पुरुषार्थ आहे. चंचलपणे विकारले सगुण ऐसे बोलले, येर ते निर्गुण उरले गुणातीत सदा. म्हणून समर्थ आता डिफाईन करतात की जे चंचल आहे, जे अस्थिर आहे, ज्याच्यामध्ये विकार आहे त्याला सगुण असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये विकार नाही, जे शुद्ध आहे, जे गुणातीत आहे, जे स्थिर आहे ते निर्गुण आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हेच उपासनेचा क्रक्स आहे, हेच उपासना. हे जर आम्हाला कळलं नसेल तर आम्हाला उपासना आम्ही कशासाठी करतो, का करतो हेच कळणार नाही. वक्ता म्हणे हा विचार शोधून पहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाम नाही सदाम. आणि मग जर अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला नाही, आम्ही सारासार म्हणजे सार काय आणि असार काय हे जर शोधून काढलं नाही तर आमच्या अंतरामध्ये, आमच्या मनामध्ये निर्धार उत्पन्न होत नाही. आणि म्हणून आम्ही संकटामध्ये का गडबडतो, का आम्हाला भीती वाटते, का आम्हाला चिंता वाटते, का आम्हाला काळजी वाटते, का आम्ही अस्थिर होतो. याचं कारण काय की आमच्या अंतरामध्ये, आमच्या मनामध्ये विवेकी मन नाही, आमच्या मनामध्ये निर्धार नाही, आमच्या मनामध्ये निर्भयता नाही. आणि म्हणूनच आम्हाला अजून साधना केली पाहिजे, हेच इथं सांगतात. आणि परत समर्थ आता पुढचं उदाहरण देतात की विवेकची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा विवाद खोटा सराव. समर्थ म्हणतात की डिस्कशन मध्ये काही उत्पन्न होत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, त्याच्यावर तुम्हाला कळेल. एक विवेकाने एक मुख्य राजा आहे आणि एका माणसाचं नाव राजा आहे, बरोबर आहे ना. दोन्ही राजाच आहे. एका फक्त सेवकाचं नाव राजा आहे आणि एक मुख्य राजा आहे.
आता आम्ही राजा ज्यावेळेला मी विचारतो किंवा आम्हाला कोण राजा पाहिजे, आम्हाला मुख्य राजा पाहिजे, सगळ्यांनाच मुख्य राजा पाहिजे. कोणाला सेवक नावाचा राजा पाहिजे, कोणालाही सेवक नावाचा राजा नको आहे. तसंच आहे की तसं जर आम्ही त्या राजाचं नाव घेतलं आणि त्या सेवक राजानी ओ दिली तर आम्हाला पाहिजे का, आम्हाला तो राजा नको आहे, कारण त्या राजाचा काहीच उपयोग नाही. तसं आम्हाला निर्गुणाची उपासना केली पाहिजे. पण निर्गुणाची उपासना करता येत नाही, म्हणून सगुणाचेनी आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, म्हणून सगुणाच्या उपासनेपासून सुरुवात केली पाहिजे. आणि तिथेच न थांबता स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप प्रगती करत 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 आम्हाला निर्गुणापर्यंत जायचं आहे. म्हणजे जरी आम्ही त्या सेवक राजाचं नाव घेऊन बोलवलं तरी आम्हाला त्याची मदत पाहिजे. कुणापर्यंत कशाची मदत पाहिजे की त्या राजा कुठं आहे, राजा कुठल्या दालनात आहे, मुख्य राजा तो आम्हाला कळला पाहिजे. आणि तू सेवक जर राजा असतील तर तुझं नाव जर राजा असेल तर तू मला तू आवश्यक आहेस किंवा आवश्यक आहेस. कारण आम्हाला माहिती आहे की एकदम डायरेक्ट आम्हाला पंतप्रधानाला भेटता येत नाही. आम्हाला कोण लागतो, तो त्याचा सेक्रेटरी लागतो, द्वारपाल लागतो. तसं आम्हाला राजा नाव असलेल्या सेवकाकडे जायचं आहे. म्हणजेच उपासना करायची आहे, कुणाची, गुणाची उपासना करायची आहे, सगुणाची उपासना करायची आहे. पण तिथंच थांबायचं नाही. तिथंच जर थांबलो तर आम्हाला काय मिळणार, राजा नावाचा सेवकच मिळणार, बाकी काहीही मिळणार नाही. आणि म्हणून हा जो प्रश्न विचारला जातो, सर्व साधक लोक प्रश्न विचारतात, सर्व उपासक प्रश्न विचारतात की मी अरे अनेक वर्ष मी साधना करतो पण तरी सुद्धा माझं मन स्थिर होत नाही, माझ्या मनातले राग द्वेष मद मोह मत्सर कमी होत नाही, माझ्या संकटामध्ये मी आत्मविश्वासाने राहू शकत नाही, मला भीती वाटते, मला चिंता वाटते. हे जे सगळे जे आहेत याचाच अर्थ असा आहे की मी सेवक राजा याच उपासनेमध्ये मी राहिलेलो आहे आणि म्हणून मला तो मुख्य राजा मिळालेला नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कल्पांत प्रळय जे उरले ते निर्गुणायसे बोलिले येर ते अवघेच झाले मायेमध्ये सदा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तो निर्गुण जो आम्ही म्हणतो ना, आम्ही सगळी जी उपासना करतो ती मायेमध्येच उपासना करतो, सगळी जी उपासना करतो ती प्रकृतीमध्येच उपासना करतो, सगळी जी उपासना करतो ती सगुणामध्येच उपासना करतो. कारण माझं शरीरच सगुण आहे, माझं मन हे सुद्धा सगुण आहे. म्हणजे उपासना कोणासाठी सांगितली, मनासाठी सांगितली, ते सुद्धा सगुण आहे. आणि म्हणून जे जे काही मी करतो, जोपर्यंत मी हे शरीर जिवंत आहे, जोपर्यंत मी मनासाठी साधना करतो, सर्व साधना नवे नवे आमचे गुरु सुद्धा मायेमध्येच आहेत. आणि म्हणून फक्त एकच जण म्हणू शकतो की आम्ही निर्गुणाची उपासना करणार आहे असं ज्याला मी म्हणतो, ते कोण आहेत तर कल्पांत प्रलय जे उरले ते निर्गुणायसे बोलीचे. जे कल्पांत समयी म्हणजे सर्व प्रलय झाल्यानंतर जे काही उरतं ते फक्त निर्गुण निराकार स्वरूप म्हणजेच परब्रह्म परमात्म स्वरूप गुणातीत स्वरूप तेच फक्त उरतं. एरवी जे जे काही आम्हाला दिसतं, जे जे काही आम्ही वावरतो या दृश्य विषयांमध्ये, दिवसाकडे ज्यावेळेला आम्ही झोपेत उठतो ते रात्री झोपेपर्यंत जे जे काही सगळं आहे ते सर्व गुणामध्येच आहे, उपासना गुणामध्ये आहे. सर्व हे आम्ही गुणासाठीच करतो. कशासाठी करतो तर निर्गुणामध्ये जाण्यासाठी करतो. सेना शहार बाजार नाना यात्रा नहान थोर शब्द उठती अपार कैसे निवडावे सदा. काळामध्ये पर्जन्य काळ मध्यरात्री होता निवळ नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे सदा. नाना देश भाषा मते भूमंडई असंख्याते बहु ऋषी बहुमते कैसी निवडावे सदा. म्हणून समर्थाने अनेक सांगतात की अरे अनेक एवढी विविधता आहे प्रकृतीमध्ये, मायेमध्ये एवढी विविधता आहे, एवढे सगळे जीव आहेत, एवढे सगळी शरीर आहेत, प्रत्येकाची साधन आहेत, शब्द अनेक उठतात, वेगवेगळ्या यात्रा उठतात, वेगवेगळे बाजार उठतात, बहुदेश भाषामध्ये भूमंडई असंख्याते बहु ऋषी बहुमते कैसी निवडावी. वृष्टी होताच अंकुर सृष्टीवरी निगती अपार नाना तरू नाना तोर कैसे निवडावे श्राम. खेचरे भूचरे जलचरे नाना प्रकारची शरीरे नाना रंग चित्र विचित्रे कैसी निवडावी श्राम. कैसे दृश्य आकारले नाना परी विकारले उदंडची पैसावले कैसे निवडावे श्राम. लोकळीमध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे बहुव्यक्ती बहुप्रकारे कैसी निवडावे श्राम. दिवस रजनीचे प्रकार चांदणे आणि अंधकार विचार आणि अविचार कैसा निवडावा श्राम.
विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित आणि अनुमान, येणे रीतीस राम. न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेक विण काय, काय उमजो जाणे राम. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे राम. धनाढ्य आणि दिवाळखोर, सावा आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे राम. म्हणून या सगळ्याचं बेसिकली उदाहरण वेगवेगळ्या प्रकारे सांगतात की अरे जर या तुला आता जर डोळे उघडल्यानंतर अनेक माणसं दिसत असतील, त्याच्यामध्ये अनेक विविधता दिसत असेल, वेगवेगळे प्रकारचे अन्याय हे दिसत असेल, आठवण हे दिवस रात्र दिसत असेल, वेगवेगळ्या व्यक्ती दिसत असतील, गंधर्व नगर दिसत असतील, वेगवेगळे ढग दिसत असतील, आकाशामध्ये वेगवेगळे रंग दिसत असतील, लहान मोठी माणसं दिसत असतील, हे सगळं जरी दिसत असेल तरी सुद्धा तुला त्याच्यावर विचार केला पाहिजे. विचाराशिवाय दुसरं काहीही नाही, विवेकाशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून इथं समर्थ म्हणतात की कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे श्रीराम. कोण धर्मानं वागतो, कोण अधर्मानं वागतो मला कळलं पाहिजे. कोण चांगला माणूस आहे, कोण वाईट माणूस आहे मला कळलं पाहिजे. कोण कार्यकर्ता आहे आणि कोण नुसता बोलतो हे मला कळलं पाहिजे. शूर कोण आहे आणि कुकर्मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. धनाढ्य कोण आहे आणि दिवाळ कोण आहे हे व्यवहारामध्ये आम्हाला कळतं. पण आम्हाला तेच नॉलेज, तेच ज्ञान आम्हाला परमार्थामध्ये वापरलं पाहिजे. कळेल त्याच वेळेला आम्हाला काय कळेल हे कशासाठी सांगितलं की पहिल्यांदा सगळ्यात समर्थांनी पहिल्यांदा जी साधना सांगितली तो म्हणजे सारासार विचार. आणि विचार म्हणजे काय तर विवेक. विवेक का सांगितला तर आत्मा काय आणि अनात्मा काय, सार काय आणि असार काय, सगुण काय आणि निर्गुण काय याचा विचार करून आम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे आतापर्यंतच्या सगळ्या समासांमधून की नक्की उपासना कशी आहे, उपास्य दैवत काय आहे, मी कुठल्या देवाची उपासना करतो आहे, का उपासना करतो आहे, कशासाठी करतो आहे, आणि उपासना केल्यानंतर मला कुठं जायचं आहे, उपासना केल्यानंतर माझ्यामध्ये कुठला बदल होणं अपेक्षित आहे, उपासना केल्यानंतर माझं मन, थोडक्यात आपल्याला समरी जर आपण या समाजाची जर बघितली तर उपासना केल्यानंतर माझं मन हे स्थिर झालं पाहिजे. उपासना केल्यानंतर माझं मन शांत झालं पाहिजे. उपासना केल्यानंतर माझं मन आनंदी झालं पाहिजे. उपासना केल्यानंतर माझ्या मनातली भीती, चिंता, काळजी कमी झाली पाहिजे. उपासना केल्यानंतर मी अतिशय आत्मविश्वासाने या जीवनामध्ये जगलो पाहिजे. या जीवनामध्ये जगत असताना अनेक नाना विविध प्रसंग येत असताना, नाना विविध माणसं येत असताना, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये मी जात असताना मी शांत राहिलं पाहिजे. मी अतिशय आनंदानं सर्व प्रसंग निराकरण केलं पाहिजे. आणि हे कशामुळे होईल, त्या एकाच गोष्टीमुळे होईल की ज्या वेळेला मी उपासना करतो, ज्या वेळेला मी साधना करतो, त्यावेळेला मी एकच मन वापरतो की जे मी मन व्यवहारामध्ये सुद्धा वापरतो. आणि म्हणून व्यवहार आणि परमार्थ याच्यामध्ये काहीही फरक नाही. काही फरक नाही म्हणजे काय, कारण एकच मन मी त्या दोन्हीमध्ये वापरतो. आणि तेच मन ज्यावेळेला मी उपासनेने मी तयार करतो, पूर्वी त्याच प्रसंगामध्ये मला भीती वाटत होती, त्याच प्रसंगाची मला टेन्शन येत होतं, त्याच प्रसंगामुळे मी अतिशय काळजीमध्ये पडत होतो. पण उपासनेच्या फळामुळं मी माझं मन तयार करतो. माझ्या उपासनेमुळे मी माझं मन शुद्ध करतो. उपासनेमुळे माझं मन मी स्थिर करतो. उपासनेमुळे माझं मनामध्ये एक बळकटी निर्माण होते. आणि बळकटी निर्माण झाल्यानंतर त्याच मनाने तेच प्रसंगामध्ये मी अतिशय सहजतेने वावरतो. माझ्यामध्ये कुठलाही टेन्शन येत नाही, माझ्यामध्ये कुठलाही राग, द्वेष, मद, मोह, मत्सर येत नाहीत, माझ्यामध्ये कुठलीही चिंता, काळजी येत नाही. हे ज्या वेळेला होतं त्याच वेळेला मी सगुणाची उपासना करत हळूहळू मी निर्गुणापर्यंत जातो. हेच या उपासना निरूपण समासाचं हेतू आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे की प्रत्येक साधकाने आपापल्या साधनाची, आपापल्या उपास्य दैवतेची अनालिसिस करावं, आपल्या सद्गुरूंच्याकडे जाऊन
त्याचं त्याचं अनालिसिस करून आपल्यातला जो आत्माराम आहे, आपणच आपल्या आतल्यातला आत्माराम जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे त्यासाठी मी कुठल्या पायरीवर आहे, मी कुठली उपासना करावी, मी माझं मन आता काय कुठल्या पायरीवर आहे आणि मला कुठल्या पायरीवर माझं मन घेऊन जायचं आहे याचा विचार करावा, सारासार विचार करावा, सतसत विवेक बुद्धीने विचार करावा आणि आपली प्रगती करून घ्यावी उपासनेमध्ये. म्हणजेच आम्हाला आत्माराम याचं दर्शन होऊ शकेल, याची अनुभूती आणि प्रचिती होऊ शकेल. हाच समर्थांचा अभिप्राय किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समासनम. समास 10वा. आता उपासना सांगितल्यानंतर परत एकदा, कारण उपासना ही गुणाची उपासना आहे, सगुणाची उपासना आहे आणि म्हणून सगुणाची ज्यावेळेला उपासना होते त्यावेळेला परत एकदा समर्थ आम्हाला शेवट करताना या दशकाचा परत आम्हाला, कारण निर्गुण म्हणल्यानंतर ते ऍबस्ट्रॅक्ट वाटतं, निर्गुण म्हणल्यानंतर आम्हाला कशाची उपासना कळत नाही आणि म्हणून आम्हाला परत एकदा जमिनीवर आणण्यासाठी, परत जीवनामध्ये जगत असताना आम्हाला सगुण म्हणजे काय, म्हणजे जसं भक्तीचे 2 पैलू आहेत की ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे काय, तर जोपर्यंत मला ज्ञान मिळत नाही तोपर्यंत मी उपासना करतोय, भक्ती करतोय, साधना करतोय. ते कशासाठी करतोय, माझं मन शुद्ध करण्यासाठी करतोय, माझं मन हे स्थिर करण्यासाठी करतोय. आणि ज्या वेळेला मला ज्ञान होईल की अरे माझा देव हा लिमिटेड नाही, हा अनलिमिटेड आहे, माझा देव हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे, हे ज्या वेळेला मला कळेल, याची मला अनुभूती येईल, त्यावेळेला जी भक्ती होते ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि ज्ञानोत्तर भक्ती ही सुद्धा याच शरीरामध्येच आहे. तो साधक सुद्धा याच शरीरामध्ये तुमच्या आमच्यासारखाच जगतो आहे. पण त्यावेळेला तो साधना करतो, साधना करताना दिसतो, तो आता त्याला त्याचं मन शुद्ध करण्यासाठी साधना करत नाही, तर तो या सगुणामध्ये असतानाच, म्हणजे या शरीरामध्ये असतानाच त्या सगुणाचीच तो परत उपासना करतो आणि तो त्याला म्हणतात की ज्ञानोत्तर भक्ती. कारण त्यावेळेला तो या शरीरामध्येच आहे, म्हणजे तोही या सगुणामध्ये आहे आणि तोही या सगुणामध्ये असतानाच तो त्या सगुणाचीच उपासना करतो. पण त्यावेळेला त्याच्याकडे सगुणाकडे पाहण्याची त्याची दृष्टी ही निर्गुणाची असते. हाच त्या 2 भक्तीमधला फरक आहे. आधीचा साधक हा त्या ईश्वराला लिमिटेड समजतो आणि ज्ञानोत्तर भक्ती करताना तो साधक, तो आता साधक म्हणायचा म्हणून साधक आहे, तो आता ऑलरेडी सिद्ध झालेला आहे, पण तरी तो साधकाप्रमाणेच ज्ञानोत्तर भक्ती करतो. पण तो भक्ती करताना, सगुणाची भक्ती करत असताना तो निर्गुणाची भक्ती करतो. या वाक्याचा ज्याला अर्थ कळला त्याला सगुण म्हणजे काय कळलं, त्याला निर्गुण म्हणजे काय कळलं, त्याला सगुण उपासना म्हणजे काय कळलं, त्याला निर्गुण उपासना म्हणजे. आणि म्हणूनच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी गुणाचीच आवश्यकता आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी उपास्य दैवत हे सुद्धा सगुणातलंच पाहिजे. आणि म्हणून इथे हा समास सांगितला. पुढचा समास गुणभूत निरूपण. गुणभूत म्हणजे अगेन भूतांमध्ये असलेले गुण, म्हणजे सगुणाचं आणि भूतांचं निरूपण. आणि भूत म्हणजे आपल्याला माहितीये की पंचमहाभूत आकाश वायू अग्नी आप पृथ्वी, की ज्याच्यामुळेच आम्ही हे निर्माण झालेलो आहोत. आकाश वायू अग्नी आप पृथ्वी म्हणजेच माया आहे. आपण बघितलेलं आहे की एका मायेतूनच ही सगळी पंचमहाभूत निर्माण झालेली आहेत. एका मायेमध्येच हे तिन्ही गुण निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून परत एकदा या मायेचं, या प्रकृतीचं गुण विशेष किंवा गुणगान करणं हा या 10व्या समासाचा उद्देश आहे. कारण डायरेक्टली आम्ही निर्गुणापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्या मायेलाच, त्या सरस्वतीलाच, त्या अंबेलाच, त्या महालक्ष्मीलाच, त्या गायत्री उपासनेलाच, त्या सावित्रीलाच, त्या अन्नपूर्णेलाच, त्या सगुणेलाच आम्हाला शरण जायला लागतं. आणि म्हणून ती सगुणामध्ये असलेली, मायेमध्ये असलेली, गुणभूत असलेली हे निरूपण करणं हे समर्थांनी या 10व्या समासामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यातून समर्थांनी हा दशक, की जो आत्मदशक आहे तो संपवलेला आहे, की जो निर्गुण निराकार आहे हे शास्त्र सांगतं.
की शास्त्र कधीही निर्गुणाची उपासना करायला सांगत नाही, सगुणाचीच उपासना करायला सांगतं. आणि म्हणून या समासाचा शेवट सुद्धा गुणभूत निरूपण या समासाने समर्थांनी केलेला आहे. आपण ऐकूया. श्रीराम समर्थ. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग, काय आहे श्रीराम? समर्थ म्हणतात की अरे ज्यावेळेला तू डोळे उघडतोस त्यावेळेला तुला पंचभूतांव्यतिरिक्त काही दिसतच नाही, तू म्हणू शकतच नाहीस की मला निर्गुण कळतं. कारण काय की त्यात तू निर्गुणामध्ये वावरतच नाहीस. तू ज्याला डोळे उघडतोस त्यावेळेला सर्व शरीर दिसतात, तीही पंचमहाभूतांची आहेत. तुला पर्वत, नद्या, डोंगर, नदे, नाली दिसतात, ते सुद्धा पंचमहाभूतांचेच आहेत. आकाश दिसतं, ते सुद्धा पंचमहाभूतांचं आहे. प्राणी, पक्षी, माणसं सगळं पंचमहाभूतांची लगबग चालू आहे असं तुला दिसतं. पण जर पंचमहाभूत गेल्यानंतर काय, खरं काहीच नाहीये. श्रोता वक्ते असं बोले, भूतांचे महिमे वाढवले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी राम समर्थ म्हणतात. वक्ता श्रोता म्हणतो की अहो तसं असेल तर मला आम्हाला कशाला हे सांगता, कशाला या पंचभूतांचा महिमा सांगता, डायरेक्ट आम्हाला निर्गुणाचाच महिमा सांगा ना. जर पंचमहाभूतच जर सगळं आहे आणि पंचमहाभूत ही निर्गुणाशिवाय राहू शकत नाहीत, पण डायरेक्ट आम्हाला निर्गुण सांगा. तसं करता येत नाही. म्हणून इथे म्हणतात, परत एकदा प्रश्न विचारला की त्रिगुण कुठं असतात नक्की? मग भूतांचा महिमा आम्ही का सांगतो, म्हणजे थोडक्यात पंचभूतांचं एवढं वर्णन का केलेलं आहे? याचं कारण असं आहे की सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. आम्ही पंचमहाभूतांमध्येच आहोत, आम्ही पंचमहाभूतांचेच बनलेलो आहोत, आम्ही पंचमहाभूतांमध्येच वावरलेलो आहोत, आम्ही त्रिगुणांचे आहोत, बनलेले आहोत. आणि म्हणूनच आम्हाला या पंचमहाभूतांचं स्वरूप कळवून, या पंचमहाभूतांचा महिमा वाढवून आम्हाला त्या निर्गुणापर्यंत जायचंय. म्हणून याच्यात रमायचं नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं आहे की पंचमहाभूतांमध्ये रमला की संपला. कारण पंचमहाभूतांमध्ये रमला की तो या मायेमध्ये विरून गेला, मायेमध्ये इतका तो त्याच्यामध्ये अडकून पडतो. म्हणून या पंचमहाभूतांमध्येच वावरायचं आहे, मायेमध्येच वावरायचं आहे, मायेतच उपासना करायची आहे, मायेचीच उपासना करायची आहे. आणि उपासना करता 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 तमोगुण रजोगुण कमी करून सत्वगुण वाढवायचे आहेत आणि सत्वगुण वाढवून हळूहळू या त्रिगुणांच्या पलीकडे जायचं आहे. हे आम्हाला प्रोसेस समजून घेण्यासाठी आम्हाला समर्थांनी हा संवाद सांगितलाय. समर्थ म्हणतात की अरे सांगतो, अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करून या चित्त बरे पहा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तुला सांगतो की तुझ्यामध्ये पाचवं भूत कुठलं आहे? अंतरात्मा म्हणजे तुझं मन. आणि तुझ्या मनामध्येच सगळे त्रिगुण आहेत. तुझ्या मनामध्येच सत्वगुण आहे, तुझ्या मनामध्येच रजोगुण आहे, तुझ्या मनामध्येच तमगुण आहे. आणि त्यात तुझ्या मनामुळेच तू चांगलं वाईट वागतोस, तुझ्या मनामुळेच तुझा एक ऍटिट्यूड, तुझा एक स्वभाव झालेला आहे. तुझ्या मनामुळेच बेसिकली तू तुझा कसा आहेस, तू तुझ्या मनामुळे आहेस. आणि म्हणून तुझं मन आधी समजून घे. सावध करून या चित्त बरे पाहायचे राम. भूत म्हणजे तितुके झाले, त्रिगुण झाल्यात आले, इतुके मूळ खंडले, आशंकेचे श्रीराम. म्हणून ज्या ज्या वेळेला भूत म्हटलं जातं ते त्रिगुणातच आहे. म्हणजे जे काही भूत आहे, म्हणजे अंतरात्मा कुठं आहे, तो सुद्धा त्रिगुणामध्येच आहे. मन कुठं आहे, ते सुद्धा त्रिगुणामध्येच आहे. भूता वेगळे काही नाही, भूत जात सर्वही एका वेगळे एक नाही, घडे चिन्ह सुद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की दिस इज द फॅक्ट, दिस इज द रियालिटी, की ह्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आम्ही डोळे उघडतो, ज्या वेळेला आम्ही दिवसा किंवा रात्री कधीही ज्या वेळेला या सृष्टीमध्ये वावरतो, त्या सृष्टीमध्ये भूता व्यतिरिक्त काहीही नाही. म्हणजे काय, मी सुद्धा भूत आहे, मी सुद्धा पंचमहाभूतांचा आहे, मी सुद्धा प्रकृतीमध्ये मायेमध्ये आहे. आणि मी प्रकृतीमध्येच, बाकीचे मी सोडून सर्व सृष्टी ही त्या मायेमध्येच आहे, ते सुद्धा भूतांमध्येच आहे, ती सुद्धा पंचमहाभूतांचीच बनलेली आहे. एका वेगळे एक काही, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. आत्म्याचे नि झाला पवन, पवनाचे नि प्रगटे अन्न, अग्निपासून जीवन, ऐसे बोलत श्रीराम. समर्थ म्हणतात की आपण बघितलेलं हे सर्व हे समरी आहे. हा समाज शेवटचा असल्यामुळे समरी आहे. समर्थ म्हणतात की आत्म्यातूनच पवन झाला, म्हणजे आत्मारामामधूनच पवन झाला.
म्हणजेच आकाशातून पवन झाला, पवनातून प्रगटे अग्नी, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती सदाम. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी या क्रमाक्रमानं या पंचमहाभूतांची निर्मिती झाली. जीवन अवघे डबाबिले, ते रविमंडळे आळले, वनी वायोचिनी झाले भूमंडळ श्रीराम. समर्थ म्हणतात की सबंध जीवन म्हणजे पाणी, या सबंध सगळ्या सृष्टीमध्ये आणि माझ्यामध्ये मी पाण्यामध्येच आहे. पाणी हे माझं जीवन आहे. आणि ते आल्यानंतर म्हणजे थोडक्यात ते घनीभूत झाल्यानंतर, कारण पाणी हे लिक्विड आहे, ते घनीभूत झाल्यानंतर त्याची पृथ्वी निर्माण झाली, त्याच्यातूनच वन्नी म्हणजे अग्नी निर्माण झाला. ऍक्च्युली अग्नी आणि वायू, अग्नी आणि पाणी हे अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स असलेले पदार्थ आहेत, पण तरी सुद्धा ते एकत्र येतात, तरी सुद्धा ते एकत्र नांदतात. हीच त्या भगवंताची करणी आहे, हीच तर भगवंताचं करता आहे. वन्नी वायो रवी नसता, तरी होते उदंड शीतळता, ते शीतळेमध्ये उष्णता येणे न्यायचे राम. समर्थ म्हणतात की अहो, जर अग्नी नसता, रवी म्हणजे सूर्य नसता, तर काय झालं असतं, इथे अतिशय थंडी पडली असती. आणि बरोबरच आहे. आपण बघा, उन्हाळ्यामध्ये प्रचंड उकडतं आणि हिवाळ्यामध्ये आम्हाला प्रचंड थंडी वाजते, बर्फ पडतं. म्हणून आम्ही दिवस उगवण्याची वाट पाहतो, सूर्य येण्याची वाट पाहतो. म्हणून त्यासाठी त्या शीतळेमध्ये उष्णता येणे न्याय, त्या शीतळामध्ये, त्या थंडीमध्ये उष्णता येण्यासाठी रवी आणि अग्नीची निर्मिती झाली आहे. अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फापापले, देहे मात्र तितुके झाले, वर्मा करीत श्रीराम. आणि म्हणून आम्हाला ते करण्यासाठी प्राण्याला, समजा उलट झालं असतं, अवघे शीतळची असते तरी प्राणी मात्र मरोनी जाते, अवघ्या उष्णेची करपते सकळ काहीच न. फक्त उष्णता असती, फक्त जर उन्हाळा असता तर काय झालं असतं, आम्ही जळून गेलो असतो. कारण त्या उष्णतेनी, त्या दाहकतेने आम्हाला आम्ही जळून गेलो असतो. म्हणजे अति उष्णताही प्रॉब्लेम आहे, अति शीतलताही प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय पाहिजे, बॅलन्स पाहिजे. म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा बॅलन्स आवश्यक आहे. आम्हाला एक एक्स्ट्रीम नको, दुसरं एक्स्ट्रीम नको. वी नीड सम बॅलन्स इन अवर लाईफ. भूमंडळ आळवणी कोठले, ते रवी किरणे वाळवणी गेले, मग सहजची देवे रचले उपाय असे श्रीराम. म्हणून आम्हाला ह्या देवाचा उपाय आहे, म्हणजे हे भगवंताचं करणी आहे. भगवंत म्हणजे कोण, आता हा आहे उपाधियुक्त परब्रह्म. म्हणजे परब्रह्म नाही तर उपाधियुक्त परब्रह्म हा आमचा ह्या वेळेला सगुणातला देव आहे. म्हणून भगवंतानी काय केलं, तर म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतकाळ जाणावा असला. म्हणून आपण जर बघितलं तर आपल्या पृथ्वीवर आता गेल्या मे महिन्यापासून पाऊस पडतो आहे, आता ऑक्टोबर आला तरी सुद्धा पाऊस पडतोय. म्हणून सगळी पृथ्वी, भूमंडळ थंड झालेलं आहे. आणि म्हणून यावेळेला थंडी सुद्धा जास्त पडणार असं सांगितलं जातं, कारण का की खूप पाऊस पडल्यानंतर खूप थंडी पडते. पुढे उष्ण आणि शीतकाळ जाणावं असं. आता कारण थंडी येणार आहे, विंटर येणार आहे आणि त्यावेळेला खूप जास्त थंडी पडणार आहे. म्हणून हा बॅलन्स साधला पाहिजे. आपण जे सारखं जे म्हणलं जातं की बॅलन्स, निसर्गाचा जो बॅलन्स आहे तो आम्ही आर्टिफिशियली डिस्ट्रॅक्ट करतो, डिस्टर्ब करतो. हा बॅलन्स हा पृथ्वीमध्ये, बॅलन्स हा वातावरणामध्ये, ऍटमॉस्फिअरमध्ये, नेचरमध्ये या शक्तीनं, या मायेनं, त्या भगवंतानं केलेला आहे. कारण त्याचं डिझाईन आहे. शीतकाळे कष्टले लोक, करपोनी गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळ श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे शीतकाळे कष्टले लोक, खूप जर थंडी पडली तरी प्रॉब्लेम, खूप पाऊस पडला तरी प्रॉब्लेम, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचं. म्हणून आम्हाला उष्णता पण आवश्यक आहे. म्हणून आम्हाला सांगायचा मुद्दा काय आहे की जसं आम्हाला दिवस नुसता असून चालत नाही, झोप होण्यासाठी रात्र आवश्यक आहे, तसं आम्हाला तिन्ही काळ म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा तिन्ही असणं आणि त्याच्यामध्ये बॅलन्स असणं आवश्यक आहे. तसंच पुढे म्हणतात की त्यामध्ये प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ हेही असणं आवश्यक आहे. नुसतीच सकाळ नाही, प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, संध्याकाळ. कारण सकाळी आम्हाला छान वाटतं म्हणून सकाळ कंटिन्युअस दिवसभर असावी असंही बरोबर नाही. पण पुढे मध्यान्ह काळ आल्यानंतर मग आम्हाला सकाळचं महत्व कळतं. कारण सकाळी मध्यान्ह काळानंतर आम्हाला उष्णता जाणवायला लागते, रवीची, आमच्या सूर्याची उष्णता जाणवायला लागते. आणि आम्ही म्हणतो की अरे संध्याकाळी बरं होईल. म्हणून संध्याकाळ आल्यानंतर आम्हाला प्रातःकाळाची जाणीव होते,
आम्हाला त्याचं महत्व कळतं. म्हणून जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्या माणसाचं महत्व आम्हाला कळत नाही आणि तो माणूस गेल्यानंतरच आम्हाला महत्व कळतं. म्हणून ते समर्थ म्हणतात की अरे हे जाणून घ्या, हे समजून घ्या की जसं हे बॅलन्स सृष्टीमध्ये आहे तसाच आमच्या माणसांमध्ये आहे, तसंच आमच्या संबंध सगळ्या वागण्यामध्ये आचरणामध्ये आहे. शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले नाम ऐसे एकामागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणे करता जगले प्राणीमात्र सदा. म्हणून एकापाठोपाठ एक असे वेगवेगळे ऋतू येतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. एकही नुसताच फक्त उन्हाळाच आम्हाला पाहिजे असं आम्ही म्हणू शकत नाही, नुसताच आम्हाला पावसाळा पाहिजे असं मी म्हणू शकत नाही, नुसताच आम्हाला हिवाळा पाहिजे असं मी म्हणू शकत नाही. आणि म्हणून आम्ही काय करायचंय तर ज्या वेळेला आम्हाला हिवाळा येईल त्यावेळेला आम्हाला त्या भगवंताची आठवण येईल आणि म्हणून त्या हिवाळ्याच्या पाठोपाठ नंतर उन्हाळा येईल. तसंच आमच्या आयुष्यामध्ये पण आहे. आमच्या आयुष्यामध्ये चांगले प्रसंग येतील, तसेच आमच्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग येतील. आमच्या आयुष्यामध्ये चढ असेल तसंच आमच्या आयुष्यामध्ये उतारही असेल. हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जर आम्ही समजून घेतलं नाही तर आम्हाला आमची उन्नती होणार नाही, आमची प्रगती होणार नाही, आमची बुद्धी प्रगल्भ होणार नाही, आम्हाला तो देव करणार नाही. कारण तो देव कसा आहे, तो विशाल आहे. आणि विशाल देवाला जर आम्हाला कळून घेतलं तर आम्हाला सुद्धा विशाल व्हायला पाहिजे. आणि आम्हाला विशाल व्हायला पाहिजे म्हणजे काय, आमच्या बुद्धीला विशाल व्हायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका आकाशा एवढा, म्हणजे मी सुद्धा लिमिटेड झालो पाहिजे. माझी जर बुद्धी जर संकुचित ठेवली, मी बारीक सारीक कुठल्या तरी प्रसंगाने सारखा डिस्टर्ब होतोय, बारीक सारीक प्रसंगाने मी चिडतोय, माझी वृत्ती संकुचित आहे, माझी बुद्धी संकुचित आहे. वी नीड टू लेट थिंग्स गो. आम्ही थोडस उदार मताने आम्ही वागलं पाहिजे. आम्ही थोडस संकुचित वृत्ती सोडून दिली पाहिजे आणि त्याच वेळेला आम्हाला खरा देव आहे तो कळेल. म्हणून इथे म्हणतात की नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. श्रीराम समर्थ म्हणतात की अरे आम्हाला औषधी म्हणल्यानंतर फक्त मेडिकल स्टोअर आठवतं, आम्हाला औषध म्हणल्यानंतर फक्त डॉक्टर आठवतात, पण एक कुणीतरी औषधी निर्माण केल्या पाहिजेत, कुणीतरी औषधी वनस्पती निर्माण केल्या आणि म्हणूनच ते औषधं आम्ही त्या औषधांच्या गोळ्यांमार्फत खातो आहे आणि डॉक्टर ती आम्हाला औषधं प्रिस्क्राईब करतो आहे. आमचं संकुचित मन आहे. आमचं ज्यावेळेला मन विशाल होईल त्याला आम्हाला कळेल की अरे जरी मी कॅप्सूल जरी घेतली त्या कॅप्सूलच्या आत असलेली जी काही औषधी द्रव्य आहे ते कुठल्या तरी वनस्पतीमधून निर्माण केलेलं आहे. जरी त्या डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं असेल तरी त्या डॉक्टरला बुद्धी त्या परमेश्वराने दिलेली आहे, याची विशालता आम्हाला लक्षात येईल. म्हणून समर्थ म्हणतात परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. हे कळलं पाहिजे, हे आम्हाला समजलं पाहिजे, हे आम्हाला उमजलं पाहिजे की अरे तो भगवंत आहे म्हणून मी आहे, भगवंत आहे म्हणून हे सर्व काही चालू आहे. देहे मळमूत्र रेत त्या आपाचे होती दात, ऐसेच भूमंडळी प्रचित नाना रत्नांची सलाम. म्हणूनच असं म्हणलेलं आहे की सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे तीर्थारे. जर आम्हाला जर त्या सगुणाचं हे कळलं नाही, आम्ही या सगुणामध्येच आहे आणि वागताना आम्ही कसं वागतोय, लिमिटेड वागतोय, संकुचित वागतोय. म्हणजे ज्यावेळेला आम्ही काय म्हणतो, आम्ही लहान मुलांना हसतो की अरे दूध कुणी घातलं, गवळ्यानी घातलं, भैयानी घातलं. कारण का की त्या बाळाला माहिती नाही की अरे ते गाय दूध देते, भैया दूध देत नाही, भैयाला काहीच अर्थ नाही, भैया फक्त गायीकडचं दूध घेतो आणि आम्हाला आणून जातो. म्हणजे काय, ती संकुचितता त्या लहान मुलाला आहे, त्या मोठ्या माणसाला म्हणजे आम्हाला ती नाही. तसंच साधना करताना, तसंच आम्हाला जीवनामध्ये जगताना, जगतोय आम्ही सगुणामध्ये, जगतोय फक्त माणसांच्या आजूबाजूला माणसं असतानाच, खातोय कॅप्सूल्स, घेतोय डॉक्टरांकडून, पण हे सगळं वागत असताना त्या निर्गुण असलेल्या परमेश्वराचं अस्तित्व आम्हाला जाणलं पाहिजे. त्या निर्गुण असणाऱ्या परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणजेच काय झाला पाहिजे, तो भाव निर्माण झाला पाहिजे. आणि तो भाव कसा पाहिजे, त्या डॉक्टर बद्दल भाव नाही, त्या औषधाबद्दल भाव नाही, तर त्या औषध निर्माण करणाऱ्याबद्दल भाव पाहिजे, त्या डॉक्टराला बुद्धी देणाऱ्या बद्दल भाव पाहिजे. म्हणजे आमचा भाव हा विकसित झाला पाहिजे. आमचा भाव हा निर्गुण, म्हणजे जेवढा सूक्ष्म माझा भाव, जेवढा स्थूल तेवढा माझा भाव संकुचित. माझा जर भाव त्या डॉक्टरापुरता असेल तर तो माझा भाव त्या डॉक्टरापुरता 5 फूट 4 इंचाच्या शरीरापुरता निर्मित झाला. माझा भाव हा लिमिटेड असेल तर त्या 1.5 फुटाच्या असलेल्या मूर्तीची मी उपासना करतो तेवढाच झाला. पण जरी मी
सगुणाची उपासना करतो तरी सुद्धा माझा भाव हा अनलिमिटेड झाला पाहिजे. आणि हा झालाय मला कसं कळणार? ज्या वेळेला माझं ज्या वेळेला निर्गुणाचं उपासना होते, माझी बुद्धी ज्या वेळेला संकुचित बुद्धी ज्यावेळेला मोठी होत जाते, विशाल होते, त्यावेळेला मी उदार होतो, मी शांत होतो, मी आनंदी होतो, मी संकुचित होत नाही, मी बारीक सारीक गोष्टीने चिडत नाही, बारीक सारीक गोष्टीने मी डिस्टर्ब होत नाही, मी शांत राहतो. कारण का? की त्या भगवंताची प्रचिती आलेली आहे. की भगवंत काय आहे हे मला कळलेलं आहे. त्या भगवंताशिवाय या समाजामध्ये, या माझ्या जीवनामध्ये काहीही होत नाही हे मला आता कळून चुकलेलं आहे, हे मला पटलेलं आहे, याचं मला अनुभूती आलेलं आहे. त्याच वेळेला मी विचार करीन, त्याच वेळेला मी म्हणेन की तुका आकाश आहे होणार, ऐसीच भूमंडळी प्रचित, नाना रत्नांची श्रीराम, सकळासी मूळ जीवन बांधा, जीवन चाले सकळ धंदा, जीवन विण हरी गोविंदा, प्राणी कैचे श्रीराम. अहो, हा सगळा धंदा चाललाय, सगळं जीवन चाललंय, आमचं सगळं जीवन चाललंय, याचं मूळ कोण आहे? तो हरिगोविंदा नसेल तर प्राणी काय, मी सुद्धा असणं शक्य नाही. हा किती वेळेला, किती दिवसातून किती वेळेला हा विचार आमच्या मनामध्ये येतो. किती वेळेला आम्ही पाणी पाहताना आम्ही त्या भगवंताची विचार करतो, किती वेळेला अग्नी पाहताना आम्ही भगवंताचा विचार करतो, भगवंताचं स्मरण आम्हाला होतं. किती वेळेला सूर्य बघताना आम्ही, ढग बघताना, वेगवेगळे सकाळी किंवा संध्याकाळी ढगांचे वेगवेगळे आकार बघताना, वेगवेगळे प्रकार बघताना किती वेळेला त्या भगवंताचं स्मरण आमच्यामध्ये होतं. हाच भाव आहे, हाच विचार आहे. जीवनाचे मुक्ताफळ शुक्रासारखे सुढाळ, हिरे माणिके द्रव्य ते जरे झाले श्रीराम, महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमोची आगावा, वेगवेगळे निवडावा कोण्या प्रकारे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, तू जर आजूबाजूला जर बघितलं, हे सगुण आणि निर्गुण एकत्र कालवलंय. समर्थांचा अतिशय आवडता शब्द आहे, कालवलेला आहे. आणि कालवलेलं असल्यामुळे ते आम्हाला वेगळं काढताच येत नाही. सगुण आणि निर्गुण वेगळं काढताच येत नाही. सगुणामध्येच निर्गुण अनुस्यूत आहे. मूर्तीमध्ये तो निर्गुण देव अनुस्यूत आहे. सगुण उपासनेमध्ये निर्गुण उपासना अनुस्यूत आहे. म्हणून करतोय सगुण उपासना, पण ऍक्च्युली त्याचा भाव आहे निर्गुण उपासनेचा. हे ज्या वेळेला आम्हाला कळेल, हे केव्हा कळेल? की ज्या वेळेला आम्हाला कळेल की आणि नुसतं सगुण पाहतोय, पण त्याच्यामध्ये निर्गुण हे असलंच पाहिजे. ते सगळं एकत्र कालवलेलं आहे. ते वेगळं वेगळं निवडता येण्याची कपॅबिलिटी माझ्यामध्ये आहे, माझ्या बुद्धीमध्ये आहे. त्यासाठी मला विवेक केला पाहिजे. परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तांत्रिक लोक समजती या घेसना. म्हणून समजणं हा एक कॅरेक्टरिस्टिक आहे. मला समजलं, मला कळलं, आय नो, आय गॉट इट, आय गेट इट. हे ज्यावेळेला कळतं, हे कुणाचा विचार आहे, कुणामुळे होतं? तर माझ्या बुद्धीमुळे होतं. आणि म्हणून जनामध्ये तार्किक लोक समजती आगे, जे बुद्धीनं विचार करतात, ज्याच्यामध्ये विवेक बुद्धी जागृत आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की बुद्धी आणि मती, ती बुद्धी स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलेली आहे, म्हणून ती मती झालेली आहे. असं ज्या वेळेला होईल त्याच लोकांना हे समजतं. अवघे समजले हे कळेना, शास्त्र शास्त्रासी पडेना, अनुमाने निश्चय होईना काही एक श्रीराम. जोपर्यंत आमची बुद्धी सूक्ष्म होत नाही, जोपर्यंत आमची बुद्धी विशाल होत नाही, जोपर्यंत आमची बुद्धी शुद्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही कितीही वेळ, कितीही जन्मोजन्मी आम्ही जरी उपासना केली तरी आम्हाला त्याचं फळ पाहिजे तसं मिळणार नाही. म्हणजे आमची प्रगती होणार नाही का? आमची प्रगती होईल, काहीच प्रश्न नाही. म्हणजे आम्ही इंजिनियर होणार नाही का? आम्ही इंजिनियर नक्कीच होणार. पण 4 वर्षामध्ये न होता आम्हाला त्याच्यासाठी 13 वर्ष लागते. आणि म्हणून आता आपण ठरवायचंय की आपल्याला 13 वर्षामध्ये इंजिनियर व्हायचं आहे का 4 वर्षामध्ये इंजिनियर व्हायचं आहे. अनुमाने निश्चय होईना काही एक श्रीराम. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेद विधी तेही काचे, देवे विणे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, भगवंताचे इतके अगाध गुण आहेत, काय वर्णन करणार. म्हणून तो निर्गुण जरी असला तर, म्हणून समर्थांनी अतिशय छान शब्द वापरला की अरे, भगवंत निर्गुण आहे असं जरी मी म्हटलं तरी तो बहुगुणी आहे. आणि इतके बहुगुण त्याच्यामध्ये आहेत की शेष सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही, ते आम्हाला कळत नाही. इतके त्याचे वर्णन आहेत. याचा अर्थ त्याच्याकडे गुण नाहीत असे नाही, इतके गुण आहेत की आम्हाला त्याचं वर्णन करता 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 किती वर्ष जातील हे काही मला सांगता येत नाही. आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी,
तेणे एक विण धुळी होरे सर्वत्राची सुद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की आत्मारामच सगळ्यांना पाळतो, बाकी काहीच नाही. त्रैलोक्य सगळं सांभाळणं, तिन्ही लोक सांभाळणं हे फक्त आत्मारामाचंच काम आहे. जेथे आत्माराम नाही तेथे उरो न शके काही. त्रैलोक्यचे प्राणी सर्वही प्रेतरूपी श्रीराम. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैसे जिणे. बरा विवेक समजणे अंतर्यामी श्रीराम. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्याविण कैसे. कोणी एक जगदीशाचे भजन करावे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे हे ज्याला मला कळेल की आत्म्याशिवाय काहीही नाही, आत्म्याशिवाय माझं अस्तित्व नाही, आत्म्याशिवाय मी विचार करू शकत नाही, आत्म्याशिवाय मी पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही. नवे नवे सृष्टीतला एकही व्यक्ती, एकही प्राणी, झाड झुडप धरून कुणीही आत्म्याशिवाय जगू शकत नाही. हे मला ज्याला कळेल, समजणे जे विवेकाचे, तेही हे मला समजतं कोणामुळं, ते सुद्धा आत्म्याशिवाय मला कळू शकत नाही. म्हणून कोणी एके जगदाशाचे भजन करावे श्रीराम. आणि हे केव्हा कळेल, ज्या वेळेला उपासना प्रकट झाली, तरी हे विचारणा कळली. या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची श्रीराम. म्हणून जोपर्यंत आम्ही उपासना करत नाही म्हणजे काय, नुसती करत नाही, इट इज नॉट अ प्रोसेस. ती भावानं उत्कटतेने मन ओतून ज्याला आम्ही उपासना करू, त्यावेळेलाच आमची देवाची आमच्यावर कृपा होईल. तो देव तरी काय आम्ही विकत घेऊ शकतो काय? तो काय कुणीतरी म्हणले ना आपल्या संतांनी की देव काय कोथिंबिरीची पेंडी आहे का, की एक 10 रुपये दिले की तो कोथिंबिरीची पेंडी विकत घेता येईल, तसं देव विकत घेता येईल? अहो, देव काय कोथिंबिरीची पेंडी आहे का? आम्ही उपासना केली, मी उपासना केली, मी इतके दिवस उपासना केली, आता भगवंता तुम्हाला प्रसन्न हो. भगवंत म्हणेल तू कोण, तुझ्यासारखे भरपूर बघितले. म्हणून आमचं काय करणं आहे की अतिशय उत्कटतेने, अतिशय प्रेमाने उपासना आम्ही करत राहणे. आणि ज्याला उपासना करेल त्यावेळेला ती उपासना प्रगट होईल, त्याला ऑटोमॅटिकली देव आम्हाला प्रसन्न होईल. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविण निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे उपासनेशिवाय दुसरा पर्यायच नाही. आम्हाला जर देव जाणायचं असेल, आम्हाला जर शांत व्हायचं असेल, आम्हाला जर आनंदी व्हायचं असेल, आम्हाला जर परमेश्वर व्हायचं असेल, आम्हाला सर्वातून निर्गुणापर्यंत जायचं असेल, तर उपासनेशिवाय दुसरा कोणताही आम्हाला आश्रय नाही. आणि म्हणून कितीही जरी आम्ही जय प्राप्त केला, व्यावहारिक दृष्ट्या यश प्राप्त केलं, आणि जरी आम्ही उपासना केली तरी आमचं आयुष्य शून्य आहे, कारण आम्हाला त्याच्या पुढं गतीच नाही. आणि ज्यावेळेला असं मी म्हणतो त्यावेळेला या जन्मामध्ये आम्हाला संपत्ती प्रसिद्धी मिळेल, पण आमची इन्व्हेस्टमेंट जोपर्यंत उपासनेमध्ये होत नाही, उपासना ही इन्व्हेस्टमेंट आहे, आणि जोपर्यंत आम्ही उपासना ही इन्व्हेस्टमेंट करत नाही तोपर्यंत आम्हाला तो भगवंत प्राप्त होत नाही. समर्थाची नाही पाठी, तयास भरताच कुटी, त्या कारणे उठाउठी भजन करावे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात, समर्थ म्हणजे प्रभू श्रीराम. समर्थ प्रभू श्रीराम ज्याच्या पाठीमागे नाही, ज्याला प्रभू श्रीरामांचा आधार नाही, त्याला प्रभू श्रीरामांचा अधिष्ठान नाही, त्याला काहीही उपयोग नाही. या कारणे उठाउठी भजन करावे श्रीराम. ते जर आम्ही केलं नाही तर नुसतं उठाउठी, नुसतं भजन करून त्याचा काही उपयोग नाही, पण तरी सुद्धा भजन करणं आवश्यक आहे. भजन साधना अभ्यास येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरीला पाहिजे सदा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे प्रत्येकाने भजन केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आम्ही काय होईल तर हा विश्वास आम्हाला धरला पाहिजे. कारण या विश्वासानेच, या भजनाच्या विश्वासाने, या साधनेच्या विश्वासाने, या अभ्यासाच्या विश्वासाने आम्ही परलोकापर्यंत जाणार. ही श्रद्धा आमच्या मनामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही, जोपर्यंत त्या श्रद्धेला आम्हाला कुठलीही ती अतूट श्रद्धा जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत आमचं साधनाच चालू होत नाही. आम्ही तोपर्यंत काय होतं, आम्ही काहीतरी करतो, साधना करतो, थोडीशी उपासना करतो, पण त्यावेळेला आम्ही धार्मिक असतो. धार्मिक आणि साधक याच्यामध्ये बराच फरक आहे. अनेक लोक धार्मिक आहेत, धार्मिक हा साधक असेलच असं सांगता येत नाही, पण साधक हा धार्मिक असलाच पाहिजे. इतिश्री दासबोधय गुरुशिष्य संवादय गुणभूत निरूपण नाम समास 10वा. अशा रीतीने आपला गुणभूत निरूपण हा 10वा समास आणि हा दशक सुद्धा समाप्त झालेला आहे. हरिओम तत्सत. प्रार्थना. हा म्हणा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी
राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान मंदाताई, अतिशय छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन केलेले आहेत. काही कोणाला जर शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील तर आपण अनम्यूट करून विचारू शकतो, बोलू शकतो. जय श्रीराम. जय श्रीराम ज्योतिताई. आजचं निरूपण म्हणजे माहिती आहे का, भाऊबीज आहे आणि खूपच सुंदर. त्यातले खूप सारे उदाहरणं म्हणजे खूपच छान सांगितले तुमच्या ह्याच्यात. महाराजांनी ते दिलेले आहेतच, पण आपण त्याचे जे उदाहरण दिलेत ते खूपच छान आहे. खूप वर्षांचं मी ते गाणं ऐकायची, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. काही आपण इतक्या ह्या सगळ्या मायेमध्ये गुंतलेलो असतो ना, तर त्याचा अर्थ समजून घ्यायला जातात येत नाही. जोपर्यंत आपल्यावरती काही देव देत नाही प्रसंग, तो एखादा प्रसंग दिला की देव, मला असं वाटतं की कान हलवून सांगत असतो की हा ह्याचा जो अर्थ शोधत होतात ना कधीतरी, तर हा असा आहे. हा अभ्यास आहे. त्याच्यातनं आज आपण दिलेलं कुंतीचं उदाहरण पण खूप छान आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. नुसतं आपण कुंती म्हणून एक पात्र बघतो, ऐकतोय. कुंतीचं पण आज खूप छान दिलं, रोजच्या ह्याच्यामध्ये आठवण करून घ्यायला कशासाठी आहे म्हणून. खूपच छान, खूप सुंदर. ह्याच्यातनं हा अभ्यास आहे, हे चिंतनच करायला हवं आजचं, सगुण आणि निर्गुण. खूप सुंदर आजचं प्रवचन झालं आणि ही भाऊबीजच समजते. जय श्रीराम. अजून काही कोणाला क्वेश्चन्स असतील, कमेंट्स असतील तर आपण 1-2 मिनिटं थांबू, नाहीतर मग मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि मग आपण सेशन क्लोज करू. मगाशी ते एक आपण भजन जे म्हटलं ना की देवाचा भाव भाव, तुकडोजी महाराजांचं पण एक भजन आहे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराजांचं भजन आहे. ते अगदी आम्हाला शाळेमध्ये पण होत होते. अतिशय म्हणजे मार्मिक भजन आहे ते त्याच्यामध्ये की
खूपच हो छान. म्हणजे भावाशिवाय म्हणजे आपल्या माऊलींनी सुद्धा म्हणलंय की भावाविना भक्ती, भक्तीविना मुक्ती. म्हणजे हो भाव हा जो आहे म्हणजे आणि बऱ्याच वेळा आपल्याला कसं वाटतं की आपला भाव उचंबवला की आपण एकदम हे आपण भावना विवश होतो. हा आणि म्हणजे आणि आपल्याला वाटतं की अरे हा भावना विवश झाला म्हणजेच तो भाव आहे. तर तो बरोबर आहे, तो दॅट इज वन स्टेप. म्हणजे पण ऍक्च्युली हे हा प्रश्न स्वामीजींच्या एकदा आश्रमामध्ये असताना सत्संगामध्ये विचारला होता की अरे मला देवापुढे उभा राहिल्यानंतर एकदम मी भावना विवश होतो, माझ्या डोळ्यातनं अश्रू निर्माण होतात, भाव एकदम उचंबळून येतो. आता ह्या भावाचं मी काय समजायचं की हा भाव कसा आहे किंवा बरोबर आहे का चुकीचा आहे का, काय केलं पाहिजे. तर स्वामीजींनी त्याला सांगितलं एक छान त्याच्यावर हे होतं की हा भाव उत्कट आहे, बरोबर आहे, पण हाच भाव संबंध दिवसभर टिकतो का, हा विचारलेला प्रश्न आहे. कारण भाव उचंबळून वरती येतो त्यावेळेला तो टिकतो, त्यावेळेला ते हे आपल्याला कळतं, बरोबर आहे. म्हणजे पण बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला सगळं चांगलं चाललेलं असतं त्यावेळेला तो भाव जास्त उचंबळून वरती येतो, आणि ज्या वेळेला भाव वाईट होतं किंवा संकट येतात किंवा त्रास होतो किंवा दुःख येतात आणि दुःखाचे डोंगर येतात, निर्माण होतात, त्यावेळेला तो भाव तितकाच उत्कट येईल, तितकाच तो भाव म्हणजे परमेश्वराचा भाव, भगवंताविषयीचा भाव. आमची तेवढी तयारीच होत नाही की तेवढ्या उत्कटतेने आम्ही म्हणा की अरे भगवंता हे दुःख किंवा हे संकट तू दिलंस, हे चांगलं केलंस. हे आमच्या तोंडावर हे वाक्य येऊ शकत नाही. याचं कारण काय की आम्ही नेहमी भगवंताला आमच्यासाठी मानतो, आमचं चांगलं व्हावं यासाठी आम्ही भगवंताची उपासना करतो. आमचं चांगलं व्हावं, आमची संकट कमी व्हावीत, आमचं जीवन हे सुधारावं, आमचं जीवन हे व्हावं, यासाठी आम्ही नेहमी भगवंताला हे करतो. आणि अगदी आता परवाच आम्ही सत्संगामध्ये होतो त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलेला मुद्दाम सांगतो हे ह्याच्या संदर्भातनं, भावाच्या संदर्भातनं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात दिलेलं उदाहरण आहे की पावसच्या ह्याच्यामध्ये त्यांचे एक आता हे 40-50 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. त्यांनी सांगितलं की पावसला स्वरूपानंद, त्यांचं पण नाव स्वरूपानंदच आहे ना, स्वामी स्वरूपानंद, त्यांनी ध्येय ठेवला आणि त्याच्यानंतर आराधना, म्हणजे पहिल्यांदा आराधना झाली त्यावेळेला हे सगळे शिष्य तिथे गेलेले होते आणि तिथले एक जे साधक होते ते उगारचे होते, त्यांनी नाव पण सांगितलं स्वामीजींनी, ते उगारचे होते. आणि ती आराधना चालू असताना प्रचंड वादळ आलं आणि त्यांनी जो मंडप उभारलेला होता तो तुटला आणि ती मोठं जे वरचं जे दांडका होता तो दांडका यांच्या पाठीवर पडला. यांच्या पाठीवर पडला, काहीच कळलं नाही. ज्याला ते उठायला गेले त्याला कळलं की पाय कमरेपासून खाली सगळं शरीर हे झालेलं आहे, पॅरालिसिस झालेला आहे, आपल्याला उठताच येत नाही. तसं त्यांना उठवलं आणि मिरज मेडिकल हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं. त्यावेळेला स्वामीजी त्यांना भेटायला गेले आणि त्यावेळेला स्वामीजींनी सांगितले की त्यावेळेला सुद्धा अशी माणसं होती की ह्याच्यावर परमेश्वरावर विश्वास असलेला नव्हता. त्याला हा प्रश्न विचारला की ते असे कॉटवर झोपलेले आहेत, त्यांचा एक पॅरालिसिस झालेला आहे, खाली हालता येत नाही, 6 महिने अशी अवस्था आहे. त्याला त्यांच्याच एका मित्राने प्रश्न विचारला की काय रे, तू इतके वर्ष त्या पावसच्या स्वामींची उपासना करतोस, साधना करतोस, त्या स्वामींनी तुला काय दिलं, त्यांनी तुझी अशी अवस्था केली, असा प्रश्न डायरेक्ट त्यांना विचारला. आता अशा वेळेला त्या साधकाचं खरं स्वरूप लक्षात येतं. ते तितक्याच उत्कटतेने, तितक्याच कॉन्फिडेंटली, तितक्याच भावानी म्हणले की अरे तुला काय करणार, इतके वर्ष गेले 20 वर्ष मला साधना करायची होती, मला वेळ मिळत नव्हता, मी उगार खुर्दला साखर कारखान्यामध्ये काम करत होतो, दिवस कसा जात होता हेही मला कळत नव्हतं, माझ्या व्यवहारातल्या गोष्टी होत्या त्या मला संपवता नाकी 9 आलेल्या होत्या. कुठं मुलाचं लग्न असेल, कुठं त्यांची शिक्षण असतील, कुठं सगळं हे चरितार्थ चालवायचा होता. आज स्वामींनी माझ्यावर स्वामींनी माझ्यावर एवढं उपकार केलेले आहेत, एवढी कृपा झालेली आहे की आता
मला त्यांनी एका जागेवर बसवलेलं आहे. आता या एका जागेवर बसून मी काय करतोय तर फक्त उपासना करतोय, त्यांची नामस्मरण करतोय. याच्यापेक्षा त्यांची कृपा माझ्यावर काय होणार? आता हे 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 आता सध्याच्या काळामध्ये आपण टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये ह्याला म्हणतात हाफ ग्लास फुल आणि हाफ ग्लास एम्प्टी. विचार करण्याची पद्धत, की मी कशा पद्धतीने विचार करतो, मी किती पॉझिटिव्हली विचार करतो. आणि हा भाव आहे. आता हे कसं एक्सप्लेन करणार? हा भाव कोणाच्या मध्ये कसा निर्माण होईल कसं सांगणार? हे सुद्धा त्या परमेश्वराची कृपा असल्याशिवाय होत नाही. अहो, त्या परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच आम्ही दासबोध ऐकतो. त्या परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच आम्हाला त्याच्याबद्दल भाव निर्माण होतो. त्याची कृपा आहे म्हणूनच आम्हाला तो आवडतो. आता ह्याच्यापेक्षा जास्त कृपा काय असते? हीच कृपा आहे. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे की ही कृपा, हा भाव, ही नुसती उचंबळून येणारी भावना नाही, तर तो भाव 24/7 365 डेज कंटिन्युअस तसाच राहणे आणि तो वर्धन 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 होणे, हीच त्या परमेश्वराची कृपा आहे. बाकी काहीच नाही. म्हणजे हाऊ यू टेक युअर लाईफ, इन व्हॉट कॉन्टेक्स्ट अँड हाऊ यू लुक इट पॉझिटिव्हली इन एव्हरी सेन्स, हे आमच्या मनाचं फंक्शन आहे. आणि हे मन वाढवणं, हे मन आनंदी करणं, हा मनाचा भाव वाढवणं, हेच त्या भगवंताची उपासना आहे. म्हणजे खरं तसं बघायला गेलं तर इतकं सिंपल आहे. म्हणलं तर इतकं सिंपल आहे आणि म्हणलं तर ते प्रचंड अवघड आहे. म्हणून हे कळून घेणं, हे समजणं, ही साधना आहे. हे स्वामीजींनी सांगितलं, माझं काही नाही. म्हणून मी त्यांच्याच फक्त आय जस्ट ट्रान्सलेटेड इन ओन वर्ड्स, की जे त्या दिवशी त्यांनी ते सांगितलं होतं, की ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही उपासना नाही, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही साधना नाही, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला भाव नाही. खरंच आहे. आजच्या ह्याच्यातलं निर्गुणा सगुणा, निर्गुणाचा अर्थ कळेच ना. देव आहे, निर्गुण आहे, सगुणातला आपल्याला माहिती आहे. निर्गुणातला अर्थ खूप छान सांगितला गेला. सर्व गुण संपन्न म्हणजेच निर्गुण. खूप सुंदर सांगितलं. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये रोज एक पेपर मिळत असतो ना आपल्याला. आजकाल टेस्ट व्हायच्यात, वर्षातनं एकच परीक्षा, मग 6, वर्षातनं 2, मग 6 असं करत करत आपल्या सुद्धा टेस्टच असतात ना. देव ठरवतो ह्याला कुठल्या स्टँडर्डला पाठवायचं आहे. त्याच्यावरती आपण स्वतः अभ्यास, स्वाध्याय, तेच साधना समजायचं की मी कुठपर्यंत आहोत. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. खूपच सुंदर. आपण जय श्रीराम.